फिर से एक बार हम आध्यात्मिक युद्ध के बारे में सीखेंगे। आणि पुन्हा एकदा आम्ही आध्यात्मिक युद्धाच्या बाबतीमध्ये शिकणार आहोत हम आखिरी के समय में आ गए हैं आणि आम्ही शेवटापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आध्यात्मिक युद्ध के विषय में। आध्यात्मिक युद्धाच्या विषयामध्ये। हम इसको और आगे ले, अब समय कम होने के कारण थोड़ा सा आगे हम जल्दी भागेंगे आणि थोडा वेळ कमी असल्या कारणाने लवकर पुढे जाणार आहोत। हमने देखा है आणि आम्ही पाहिलंय सत्य से कमर को बांधना कैसे वो देखा है, आणि सत्याचे कंबर कशी बांधायची ते आम्ही पाहिलं। धार्मिकता की झिलम कैसे पहनना देखा है, धार्मिकतेची ढाल कशी घ्यायची आम्ही पाँव पाहिलं। में मेल के सुसमाचार की तैयारी के जूते पहनना ये देखा है, आणि पायामध्ये शांतीच्या सुवार्तेची पायताना कशी घालायची आम्ही विश्वास का पाहिलं। ढाल लेकर हम स्थिर रहे वो देखा है, आणि विश्वासाची ढाल घालून आम्ही कसं स्थिर राहावं ते उद्धार के पाहिलं। टोप के बारे में देखा है। आणि तारणाच्या शिरस्त्राणाबाबत आम्ही शिकलो। आज हम देखेंगे कि आत्मा की तलवार जो परमेश्वर का वचन है उसे कैसे लेना है। आणि आज आम्ही पाहणार आहोत आत्म्याची तलवार जे देवाचं वचन आहे ते आम्ही कसं इफिस वापरावं। का 6 अध्याय 17 वचन में लिखा है आणि इफिसकरास पत्र याचा 6 आणि 17 मध्ये लिहिलेलं कि आहे आत्मा की तलवार जो परमेश्वर का वचन है उसको ले लो। की आत्म्याची तलवार जे परमेश्वराचं वचन आहे ते तुम्ही घ्या। परमेश्वर का वचन ले लो। परमेश्वराचं वचन घ्या। अपने पड़ोसी को बोलना तलवार ले लो, आपल्या परमेश्वर का वचन ले लो। जोर से बोल भाई, जोर से कॉन्फिडेंस से बोल, परमेश्वर का वचन ले लो। ये और यहाँ पे लिखा है आत्मा की तलवार जो परमेश्वर का वचन है उसको ले लो। आणि या ठिकाणी लिहिलेलं की आत्म्याची तलवार जे देवाचं वचन आहे ती घ्या। ये तलवार जो है, ये तलवार शत्रु को हमारे पास में नहीं आने देती आणि है। ही जी तलवार आहे ती शत्रूला आपल्यापर्यंत येऊ और देत नाही। तलवार जो होती है वो हमला करने के लिए होती है। आणि तलवार जी असते ती हल्ला करण्यासाठी वो असते। शत्रु के ऊपर हल्ला करने के लिए तलवार दी गई है। आणि शत्रूवरती हल्ला करण्यासाठी तलवार दिली गेलेली तलवार आहे। किस लिए उपयोग किया जाता आणि है? तलवारीचा उपयोग कशासाठी केला ये जातो? तलवार का उपयोग जो है वो हमला करने के लिए किया जाता ह्या है। तलवारीचा उपयोग हल्ला करण्यासाठी केला जातो। हमने बहुत बार देखा है आम्ही बऱ्याचदा ये पाहिलं तलवार जो है कपड़े में लपेट कर रख दी जाती है। तलवार जी आहे ती एका कापडामध्ये गुंडाळून ठेवून दिली जाते। सफेद कपड़े में, बैंगनी कपड़े में, रॉयल एकदम बढ़िया कपड़े में लपेट कर उसको एक अलमारी में या एक स्थान होता है उसमें रख दी जाती आणि है। चांगल्या अशाच कपड्यामध्ये गुंडाळून ती चांगल्या ठिकाणी ठेवली और जाते। इसका उपयोग हम गुड फ्राइडे, ईस्टर और क्रिसमस का करते हैं। आणि त्याचा उपयोग आपण गुड फ्रायडे, ईस्टर किंवा क्रिसमसला करतो। वो भी नहीं करते हैं, आणि तेही करत उसको नाही, लेकर चलते हैं। ते घेऊन चालतो। आज इसका उपयोग कैसे करना, ये सिर्फ ये जो तलवार है जो परमेश्वर का वचन है ये हमले के लिए दिया गया है। आता हे जे शस्त्र आहे हे हल्ला करण्यासाठी दिले गेलेलं आहे। कैसे हल्ला करना हम सीखेंगे आज। हल्ला कसा करायचा ते आम्ही आज शिकणार ये आहोत। तलवार क्या है? ही तलवार काय ये आहे? परमेश्वर का वचन हे है, देवाचं वचन ये आहे। परमेश्वर का वचन हे है। देवाचं वचन और आहे। ये आत्मा की तलवार ऐसा क्यों कहा गया आता है, ह्याला आत्म्याची तलवार असं का म्हटलं इसको गेलंय जानना जरूरी हे है। जाणणं जरुरी आहे। क्योंकि इस तलवार के बिना आप और मैं शैतान को नहीं भगा सकते। कारण की ह्या तलवारी विना तुम्ही आणि मी त्या सैतानाला पळवून लावू शकणार और ये नाही। एक शस्त्र है जिसके द्वारा शैतान भागेगा। आणि हेच एक शस्त्र आहे ज्याच्याद्वारे सैतान पळून और जाणार आहे। ये काम केवल तलवार करेगी आणि हे काम केवळ तलवारच करणार जो आहे परमेश्वर का वचन कहलाता जे है। देवाचं वचन म्हणवलं जातं। इसको हमने देखा कि यीशु ने इस तलवार का इस्तेमाल किया। आम्ही पाहिलं की येशूने या तलवारीचा उपयोग केला। जब यीशु तलवार का इस्तेमाल करता है तो आपको मुझे भी इस तलवार का इस्तेमाल करना आणि जर पड़ेगा। येशू त्या तलवारीचा उपयोग करतो तर तुम्हाला आणि मला ते करणं गरजेचं आहे। और यीशु ने जब शैतान का विरोध करने का समय आया तो उसने परमेश्वर के वचनों को लिया और इस तलवार का उपयोग उसके विरुद्ध में किया। आणि जेव्हा सैतानाचा सामना करायची वेळ आली तेव्हा येशूने ती तलवार घेतली आणि त्याद्वारे त्याचा सामना केला। आप मत्ती 4:1 में पढ़ सकते हैं, मत्ती 4:1 मध्ये तुम्ही वाचू लूक इसका शकता। 4 अध्याय 1 के आगे पढ़ सकते हैं। लूक 4:1 मध्ये तुम्ही पाहू जब शकता। यीशु के 40 दिन उपवास और प्रार्थना वो कर रहा था, उसको आत्मा जंगल में लेकर गया 40 दिवस उपास प्रार्थनेमध्ये असताना येशू ख्रिस्ताला आत्मा जंगलामध्ये घेऊन गेला और शैतान ने उसके ऊपर हमला शुरू कर दिया। आणि सैताने त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली। और जब उसे यीशु मसीह को भूख लगी, आणि जेव्हा येशूला भूक जब लागली उसे शारीरिक जरूरत थी और शैतान ने उसके ऊपर हमला करना शुरू आणि कर जेव्हा दिया। त्याला शारीरिक गरज भासली तेव्हा सैतानाने त्याच्यावरती हल्ला चढवला। मत्ती इसका 4:3 वचन कहता है, मत्ती याचं 4 आणि 3 असं सांगतं। यदि तू परमेश्वर का पुत्र है, उस शैतान ने उसे कहा, परखने वाले ने उससे कहा, आणि तो पारख करणारा जो शत्रू सैतान आहे तो त्याला म्हटला की जर तू देवाचा पुत्र तो असशील कह दे कि पत्थर रोटियां बन जाए। तर या ढोंड्यांना सांग की ते भाकर व्हाव्यात। लेकिन यीशु ने कहा पण येशू म्हटला 4 वचन के अंदर, 4थ्या वचनामध्ये लिखा है, असं लिहिलंय, लिखा है, असं लिहिलंय, लिखा है, असं लिहिलंय, लिखा है, असं लिहिलंय। मनुष्य केवल रोटी से नहीं परंतु परमेश्वर के हर एक वचन से जो उसके मुख से निकलता है वो जीवित रहेगा। मनुष्य केवळ भाकरीने नाही तर त्याच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाच्या द्वारे जगेल यहाँ लिखा है। असं लिहिलंय। उसने जब शैतान का सामना जब उसके सामने हुआ, जेव्हा सैतानाचा त्याचा सामना झाला
तब उसने कहा, तेव्हा तो म्हटला, उसने आत्मा की तलवार निकाली त्याने आत्म्याची तलवार और काढली उस तलवार से उसने हमला करना आणि शुरू त्या किया तलवारीने त्याने हल्ला करायला सुरुवात और केली उसने कहा, आणि तो म्हटला, लिखा है, असं लिहिलंय, लिखा है। असं लिहिलंय. इसने उसने 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 यीशु मसीह को मालूम था कि क्या लिखा है बाइबल के आणि अंदर। येशू ख्रिस्ताला माहित होतं की शास्त्रलेख काय आहे. तो इसका मतलब ये नहीं कि शैतान को नहीं मालूम है, याचा अर्थ असा नाही की सैतानाला माहित नाही. शैतान ने भी ये कहा है, सैतानाने देखील हे म्हटलंय. शैतान ने भी कहा। हे सैतान पण म्हटला. वो कहता है 6 और 7 वचन में, आता 6 आणि 7 वचनामध्ये तो म्हणतो, शैतान उसे कहता है, सैतान त्याला म्हणतो, अरे ऐसा भी लिखा है, अरे असंही लिहिलंय, तेरे विषय में स्वर्गदूत को आज्ञा देगा, वो तुझे हाथों उठा लेंगे। तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असं शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करेल कहीं ऐसा हो कि तेरे पांव से ठेस लग जाए। आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये. उसके बाद में यीशु ने उससे कहा, आणि त्यानंतर येशू त्याला म्हटला, यीशु ने कहा, येशू म्हटला, लिखा है। आणखी असा देखो, शास्त्रलेख शैतान भी जब आहे. हमला करता है तो परमेश्वर के वचन का इस्तेमाल करके वो हमला करता पहा, है। सैतान देखील हल्ला करतो त्यावेळेस देवाच्या वचनाचा आधार घेतो. ऐसे बहुत सारे सिद्धांत निकले इस दुनिया के अंदर जो बाइबल के वचन लेकर हमें घुमा देते हैं। आणि असे बरेचसे सिद्धांत या जगामध्ये निघालेले आहेत, ते देवाचं वचन घेऊन आम्हाला फिरवून योवा टाकतात. विटनेस वाले, ओनली जीसस वाले हैं, अभी तो यरूशलेम माता वाले आ गए, पता नहीं कौन कौन से माता वाले आ गए, देवी वाले आ गए। वो कहते हैं ये प्रभु का वचन ऐसा कहता है, लेकिन अगर हमें मालूम है परमेश्वर का वचन क्या है तो हम भी कह सकते हैं परमेश्वर का वचन ऐसा लिखा है। आणि यहोवा विटनेस, यरूशलेम माता आणि अजून ओनली जीसस बरंच काय काय निघालेलं आहे, आणि ते असं म्हणतात की देवाचं वचन असं सांगतं, पण आम्हाला ते माहित असणं गरजेचं आहे. इसलिए वो बाइबल की तलवार जो है हमें यूज करना, इस्तेमाल करना आना चाहिए। आणि म्हणून जे पवित्र शास्त्र, जे आत्म्याची तलवार आहे, त्याचा उपयोग करणं तुम्हाला मला यायला जब शत्रु पाहिजे. हमला करता है, जेव्हा शत्रू हल्ला करतो, टाइम तो इसमें निकल जाता है कि मेरी तलवार रखी कहाँ है, आम्हाला वेळ निघून जातो, तलवार ठेवली कुठे, तलवार ढूंढने में समय निकल जाता है। आणि तलवार शोधण्यातच वेळ निघून जातो. अब उस समय जब सामने वाला शत्रु आकर हमें प्रभु के वचन को सिखाता है, अलग सिद्धांत में लेकर जाता है, अपनी तलवार ढूंढते हैं, मिल जाती तलवार, लेकिन वो समझ में नहीं आता कि मत्ती को शुभ वर्तमान है कहाँ, कहाँ लिखा है। आणि जेव्हा कुणीतरी इतर येऊन आम्हाला देवाच्या वचनावरून वर खाली करून सांगतात, त्यावेळेस आम्ही ते तलवार शोधण्यातच वेळ घालवतो, आणि तलवार शोधून देखील ते कुठं लिहिलंय हेच आम्हाला सापडत नाही. पूरा दिन उसमें निकल जाते कहाँ लिखा है, आणि अख्खा दिवस निघून जातो, ते कुठं लिहिलंय. लेकिन यीशु मसीह कह रहा है पण येशू म्हणतो ऐसा लिखा है, असं लिहिलंय. और यीशु मसीह को मालूम था आणि येशूला माहित होतं कहाँ पर लिखा है, कुठं लिहिलंय. व्यवस्था वितरण की किताब में लिखा है भैया, आणि त्या ठिकाणी अनुवादाच्या पुस्तकात लिहिलंय, ऐसा लिखा है वहां पर। असं लिहिलंय तिथे. आपको मुझे बाइबल मालूम होना चाहिए, तुम्हाला आणि मला बायबल माहित असणं क्योंकि गरजेचं आहे. बाइबल परमेश्वर के वचन की तलवार है जिससे आप और मैं शत्रु के विरुद्ध खड़ा होकर उसका सामना कर सकते कारण की हैं। हे बायबलच आहे, ते आपली आत्म्याची तलवार आहे, ज्याच्याद्वारे आम्ही शत्रूचा सामना करू शकतो. फिर चौथा अध्याय मत्ती 4:8 से 9 और 10 वचन में लिखा है, आणि पुन्हा एकदा मत्तयाचा 4 अध्याय 8, 9, 10 मध्ये लिहिलेलं यहाँ पर आहे. यीशु पर हमला हो रहा है या ठिकाणी येशूवर हल्ला होत और आहे, यीशु भी कह रहा है आणि येशू देखील बोलत आहे, लिखा है, लिहिलंय, लिखा है, लिहिलंय, लिखा है। लिहिलंय. जब भी आपके और मेरे जीवन में कई परिस्थितियों के हमले होते हैं, जेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये बऱ्याच परिस्थितीमधून हल्ले असे होतात, तब कहना है, तेव्हा आम्हाला उस म्हणायचं परिस्थिति आहे, को कहना है, त्या परिस्थितीला उस शैतान म्हणायचं को कहना आहे, है, त्या सैतानाला उस प्रश्न को म्हणायचं कहना है, त्या प्रश्नाला ये म्हणायचं लिखा आहे, है मेरे परमेश्वर के वचन में, माझ्या परमेश्वराच्या वचनामध्ये असं लिहिलंय, ये होगा, की हे होणार. ये होगा। होणार. जब आप वचन को बोलते जेव्हा हैं तुम्ही वचन बोलता, तब आत्मा की तलवार निकलकर जो आपका सामना करने के लिए आता है उसको चीर कर फाड़ कर वो आगे निकल जाता है। आत्म्याची तलवार निघते आणि ते जो तुमचा सामना करायला आलेला आहे त्याला चिरून फाडून टाकते. फिर वो चलाना आना चाहिए ती चालवायला यायला पाहिजे और मालूम होना चाहिए। आणि माहित असायला पाहिजे. यीशु ने उस तलवार को चलाया, येशूने ती तलवार चालवली. क्या हुआ मालूम है? काय झालं माहितीये 11 का? वचन कहता है 11 वचन शैतान सांगतं, उसके पास से चला मग गया, सैतान त्याला सोडून निघून गेला. शैतान उसके पास से चला गया सैतान त्याच्यापासून दूर गेला, क्योंकि यीशु मसीह ने उस शैतान का सामना करके तलवार चलाई और वो शैतान को भागना पड़ा, वो रुक नहीं पाया। आणि येशूने ती तलवार काढून सैतानावरती हल्ला केला आणि सैतान त्याच्या समोर थांबू शकला नाही. आत्मा की तलवार से यीशु ने शत्रु को भगा दिया, आत्म्याच्या तलवारीने येशूने शत्रू सैतानाला पळवून लावलं, शत्रु को भगा दिया। शत्रूला पळवून लावलं. अगर हमारी परीक्षा होती है, जर आमची परीक्षा हम झाली, एक ही परीक्षा में डाउन, एकाच परीक्षेत आम्ही एकदम डाऊन होऊन जातो, इतना प्रेशर आता है, एवढं प्रेशर येतं की सोडत बसतो. आधा सर दुख रहा, अर्ध डोकं दुखतंय. क्यों दुख रहा है? का दुखतंय? इतना प्रेशर है दादा, क्या बोलूं मैं आपको। खूप प्रेशर आहे. अगर वो प्रेशर आ गया ना, ते प्रेशर आलं ना, एक ही गोली है,
एकच आहे गोळी मयान से तलवार निकालो आणि म्याणातून तलवार काढा और आत्मा की तलवार चला लो, आणि आत्म्याची तलवार चालवा. उसको भागना ही पड़ेगा, त्याला पळावंच लागेल, भागना ही पड़ेगा. त्याला पळावंच उसे लागेल. कहना है, त्याला म्हणायचं यीशु ने कहा, येशू म्हटला, यीशु ने कहा, येशू म्हटला मत्ती 4 अध्याय 4 वचन 7 वचन 10 वचन में लिखा है, लिखा है, लिखा है, लिखा है, लिखा है. मत्ती 4 अध्याय 4, 7, 10 मध्ये लिहिलंय. हम शैतान के साथ अपने सामर्थ और अपने खुद की कल्पना से उसको नहीं भगा सकते. आम्ही सैतानाला आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने किंवा कल्पनेने पळवून लावू शकत उसको नाही. हम अपनी ताकत से नहीं भगा सकते, त्याला आपण आपल्या ताकदीने नाही पळवून उसे लावू अपने बल शकत. से नहीं भगा सकते, बल से नहीं भगा त्याने सकते, त्याला आपल्या बळाने नाही पळवू अपने शकत, ज्ञान से नहीं भगा सकते, आपल्या ज्ञानाने नाही अपनी पळवू कल्पनाओं से शकत, नहीं भगा सकते, कल्पनाओं से नहीं भगा आपल्या सकते. कल्पनांनी पळवू शकत एक ही नाही. चीज है शैतान को भगाने के लिए, एकच गोष्ट आहे सैतानाला पळवण्यासाठी, आत्मा की तलवार, आत्म्याची तलवार. आत्मा की तलवार. आत्म्याची तलवार. पड़ोसी को बोलना आत्मा की तलवार, आत्मा की तलवार. आत्मा की तलवार इसका अर्थ होता है परमेश्वर का वचन. आत्म्याची तलवार याचा अर्थ देवाचं वचन. आत्मा की तलवार क्यों कहा गया है? आत्म्याची तलवार असंच का म्हटलं गेलं? आत्मा की तलवार क्यों संबोधित किया गया है? आत्म्याची तलवार असं का संबोधलं गेलंय? क्योंकि कारण ये पवित्र आत्मा द्वारा दिया गया हे है. पवित्र आत्म्याच्या द्वारे दिलं गेलेलं मेरे आहे. पवित्र आत्मा द्वारा इस बाइबल को दिया गया है. पवित्र आत्म्याच्या द्वारे हे बायबल दिलंय. पवित्र आत्मा ही पवित्र शास्त्र और परमेश्वर के वचन का लेखक है. पवित्र आत्माच पवित्र शास्त्राचा लेखक आहे. आज हम बड़े बड़े ऑथर की किताब पढ़ते हैं, आज आम्ही मोठमोठ्या जे लेखक आहेत त्यांचे पुस्तकं वाचतो. लेकिन वो ऑथर कोई अमेरिका में बैठा है, कोई दिल्ली में बैठा है, कोई लखनऊ में बैठा है, कोई फ्रांस में बैठा है, कोई अलग अलग जगह पे बैठा है. आणि हे लेखक कधी जर्मनी, अमेरिका, लखनौ, फ्रान्स कुठं कुठं बसलेले आहेत. लेकिन वो ऑथर, उसकी बुक्स हमारे पास में है. त्यांची पुस्तकं आमच्याकडे आहेत. वो जब मुझे नहीं समझता वो ऑथर हमारे पास में नहीं आता. आणि जेव्हा आम्हाला कळत नाही त्यावेळेस तो लेखक काही आमच्याकडे येत लेकिन नाही. दुनिया का एक ही ऑथर है, पण या जगाचा एकच लेखक आहे. दुनिया का एक ही ऑथर है, एकच लेखक आहे. वो हमारे साथ तो रहता है, आमच्या सोबत राहतो. वो हमारे साथ रहता है, तो आमच्या सोबत वो हमारे राहतो. साथ रहता है. तो आमच्या सोबत वो राहतो. कौन है? तो कोण आहे? वो पवित्र आत्मा है, तो पवित्र आत्मा जिसने इस आहे. बाइबल को लिखा है. ज्याने हे पवित्र शास्त्र दूसरा लिहिलंय. तिमोथी 3 अध्याय 16-17 वचन कहता है, दुसरं तिमोथेयुचं 3 अध्याय 16-17 वचन संपूर्ण सांगतो. पवित्र शास्त्र परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है. संपूर्ण पवित्र शास्त्र हे परमेश्वराच्या आत्म्याने प्रेरित ये आहे. किसी मनुष्य ने कल्पना से नहीं लिखा, हे कुठल्या मनुष्याच्या कल्पनेनं लिहिलं गेलेलं किसी नाही. मनुष्य की बुद्धि से नहीं लिखा गया. कुठल्या मनुष्याच्या बुद्धीने लिहिलं नाही. ये परमेश्वर की प्रेरणा से लिखा गया बाइबल हे है. परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेनं लिहिलं गेलेलं जब आप आहे. बाइबल को पढ़ेंगे जेव्हा आम्ही ते वाचू तो ऐसा लगता है कि किसी एक ही व्यक्ति ने लिखा है, असं वाटतं की कुणीतरी एकाच व्यक्तीने लिहिलं लेकिन आहे. परमेश्वर ने 40 लोगों से अधिक इस बाइबल को लिखने के लिए उसका उपयोग किया. पण देवाने 40 लोकांपेक्षा अधिक लोकांचा उपयोग हे संपूर्ण शास्त्र लिहिण्यासाठी कोई केला. अमेरिका में रहता है, कोई अलग जगह पर रहता है, कोई अलग जगह पर रहता कुणी है, अमेरिकेमध्ये कुठं कुणी कुठे आहे, कुणी कुठे लेकिन राहतो. वो एक दूसरे को जानते नहीं है. एकमेकाला ते ओळखत देखील लेकिन नाही. एक ही व्यक्ति जानता है, पण एकच व्यक्ती वो जाणतो. है पवित्र आत्मा. तो आहे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा ने इनको प्रेरणा दिया. पवित्र आत्म्याने त्यांना प्रेरणा दिली. उनको अंदर से पवित्र आत्मा ने बोला, त्यांना आतून पवित्र आत्मा बोलला. और ये पवित्र आत्मा के प्रेरणा से लिखा हुआ बाइबल आणि है. हे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं लिहिलं गेलेलं बायबल जो आहे. हमारे हाथ में बाइबल है ना, जे बायबल आमच्या हातात वो आहे किसी ना, व्यक्ति ने लिखा तो नहीं है, कुठल्या व्यक्तीने लिहिलेलं नाहीये. किसी मनुष्य की कल्पना नहीं है. कुठल्या मनुष्याची कल्पना नाहीये. ये पवित्र आत्मा ने लिख के दिया है परमेश्वर का हृदय. हे पवित्र आत्म्याच्या द्वारे येशूने देवाने लिहून दिलेलं त्याचं हृदय ये आहे. दुनिया की अद्भुत किताब हे है. देवाचं हे या जगाचं अद्भुत असं पुस्तक आहे. ये परमेश्वर का वरदान है, देवाचं वरदान आहे. जो हमारे हाथ में परमेश्वर ने बाइबल दिया जे है. आमच्या हातामध्ये परमेश्वराने पवित्र शास्त्र दिले. बाइबल का लेखक पवित्र आत्मा है, या पवित्र शास्त्राचा लेखक पवित्र और आत्मा बाइबल आहे. में 66 किताबें हैं, आणि या पवित्र शास्त्रामध्ये 66 पुस्तक जिसके आहेत. दो विभाग हैं. ज्याचे 2 विभाग एक आहेत. पुराना नियम है, एक जुना करार, एक नया नियम है. एक नवीन करार. पुराने नियम के अंदर 39 किताबें हैं, आणि जुन्या करारामध्ये 39 पुस्तक और आहेत. नए नियम के अनुसार 27 किताबें हैं. आणि नवीन करारामध्ये 26 पुस्तक और आहेत. इसको लिखने के लिए आणि त्याला लिहिण्यासाठी लगभग 1600 साल लगे. 1600 वर्ष लागली. इसे लिखने के लिए 1600 साल लगे. ह्याला लिहिण्यासाठी 1600 वर्ष लागली. अगर आप अधिक जानकारी बाइबल में पाना चाहते हो तो हम बाइबल स्कूल में इसको सिखाने वाले हैं. आणि अधिक याविषयी तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर बायबल स्कूल मध्ये हा विषय घेतला हम जाणार इसको आहे. और गहराई से सिखाएंगे क्यों, कैसा किस प्रकार से बाइबल परमेश्वर ने बनाया. आणि आम्ही अजून खोलामध्ये जाऊन आम्ही ते शिकणार आहोत की का आणि कशासाठी हे बायबल मैं लिहिलं इसलिए गेलं. बताना चाह रहा हूँ, मी ये हे साठी सांगत आहे. जो आपके और मेरे हाथ में बाइबल है ना, जे तुमच्या आणि माझ्या हातामध्ये बायबल आहे ये ना, साधारण
साधारण किताब नहीं है, साधारण पुस्तक नाही ये अद्भुत अलौकिक किताब हे है, अद्भुत आणि अलौकिक असं आहे ये जीवन को बदलने वाली किताब हे है, जीवन बदलणारं पुस्तक आहे शत्रु को हराने वाली किताब है, शत्रूला हरवणारं पुस्तक ये आहे विजयशाली किताब हे है। विजयशाली पुस्तक वो आहे किताब का हम अहमियत जान सके, आणि ह्या पुस्तकाचं महत्व आम्हाला कळावं ये किताब का मूल्य हम जान सके, ह्या पुस्तकाचं मोल आम्हाला कळावं इसलिए हम इस बात को जाने, इसलिए मैं आपको बता रहा हूँ। आणि म्हणून आम्हाला याची माहिती करून घेणं गरजेचं आहे इसलिए परमेश्वर ने जो हमें हमला करने के लिए तलवार दी है, आणि परमेश्वराने जी हल्ला करण्यासाठी आम्हाला तलवार दिली तलवार का उपयोग कैसे करें? तलवाराचा उपयोग आम्ही कसा करावा ये हल्ला करने के लिए सर्वोत्तम चीज है। ही हल्ला करण्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे इब्री 4:12 जो हमने अभी पढ़ा, इब्री 4:12 में लिखा है, आणि आता जे आम्ही बोललो ते इब्री 4:12 मध्ये लिहिले आहे जो हमारे पास तलवार है जे आमच्याकडे तलवार आहे ये सामर्थ्यशाली है। ही सामर्थ्यशाली आहे इसलिए आपको और मुझे परमेश्वर के वचन को जानना जरूरी है। आणि म्हणून तुम्हाला आणि मला परमेश्वराचं वचन जाणून घेणं गरजेचं अगर हमें बाइबल के बारे में नहीं मालूम है, जर आम्हाला बायबल विषयी माहित ये नाही ऐसा होगा, की असं असेल सैनिक ने सब कपड़े पहन लिए सैनिकांनी सगळे कपडे और घातले युद्ध में जा रहा है, आणि युद्धाला चालला लेकिन बिना तलवार के जा रहा है। पण बिना तलवारीचा चाललाय तलवार होना बहुत जरूरी है, तलवार असणं फार क्योंकि गरजेचं वो आहे. शत्रु का सामना कर सके, उसके ऊपर हमला कर सके। कारण की आम्ही त्याच्यावरच शत्रूवर हल्ला करू शकतो, त्याचा सामना करू इसलिए शकतो. पवित्र शास्त्र पढ़ने के लिए कभी दुर्लक्ष मत करना। आणि म्हणून पवित्र शास्त्र वाचण्यासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हम बहुत न्यूज पेपर पढ़ने से पहले बाइबल को पढ़ लेना। आणि आम्ही जे सकाळचं वर्तमानपत्र वाचतो त्या अगोदर बायबल वाचा, ये अपने नियम को बना ले, आपला नियम बनवा. जो आपके हाथ में है ना, जे तुमच्या हातात आहे ना वो जीवन देने वाला ते है। जीवन देणार आहे. पड़ोसी को बोलो जीवन देने वाला, सामर्थ्य से भरा हुआ है। और यहाँ इब्री 4:12 में लिखा है, आणि इब्री 4:12 मध्ये वो लिहिलंय, शरीर के भागों को काटता है। तो शरीराच्या भागांना वो कापतो. शरीर के अंदर के भाग, अंदर से जहाँ डॉक्टर नहीं पहुंच सकता, जहाँ मशीन नहीं पहुंच सकती, वहां पे परमेश्वर का वचन पहुंच सकता है। आणि जिथं मशीन कुठलाही डॉक्टर पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी देवाचं वचन पोहोचतं. और यीशु के मुख से भी तलवार निकलती आणि है। येशूच्या मुखातून देखील तलवार तो निघते. आपके और मेरे मुख से भी तलवार निकलना मग चाहिए। तुमच्या आणि माझ्या मुखातून देखील तलवार निघायला हवी. लेकिन ये तलवार हमें इस तलवार को चलाना आना चाहिए। पण ही तलवार चालवणं आम्हाला यायला पाहिजे. यीशु जब आराधनालय में जाकर प्रचार करता था, आणि येशू जेव्हा आराधनालयामध्ये जाऊन सुवार्ता सांगत असे, सुनिए, ऐका, जब वचन को सुनाता था, जेव्हा तो वचन सांगत असे, उपदेश सुनाते सुनाते लोगों में जो दुष्ट आत्माएं होती थी वो चिल्ला उठती थी कि ये परमेश्वर का बेटा है। आणि ते वचन सांगत असताना त्यांच्यातले दुष्टात्मे निघत असत आणि ते बोलत असत की हा तर देवाचा पुत्र आहे. मरकुस का पहला अध्याय 21 से 26 वचन में लिखा है, आणि मार्क याचा पहिला अध्याय याच्या पहला अध्याय मार्क पहिला अध्याय और इसका 21 से 26 वचन में 21 ते 26 वचनामध्ये लिहिलंय. सुनिए, ऐका, यीशु यहाँ वचन सिखा रहा है, येशू या ठिकाणी वचन सांगत आहे, यीशु यहाँ वचन को पढ़ रहा है। येशू वचन वाचत एक आहे, आदमी बैठा हुआ है, एक माणूस बसलाय, उसके अंदर से दुष्ट आत्मा निकल आई त्याच्यातून दुष्टात्मा और निघाला. वो कह रहा है तो म्हणतो परमेश्वर का बेटा है तू परमेश्वराचा ये पुत्र कैसे आहे. हुआ? कसं झालं? क्योंकि यीशु मसीह वचन को बोल रहा कारण है की येशू ते वचन बोलत आहे और जो परमेश्वर का वचन कहते हैं दूधारी तलवार से भी तीक्ष्ण है। आणि हे देवाचं वचन सांगतं की ते दुधारी जब तलवारीपेक्षा वचन तीक्ष्ण निकलता आहे. है, जब वचन निकलता है, जेव्हा वचन निघतं, सुनिए, ऐका, मेरे पास में ध्यान दीजिए, माझ्याकडे जब पहा, वचन निकलता है, जेव्हा वचन निघतं, तो वचन जब निकलता है तो एक बात ध्यान में रखना, ये तलवार के माफत बाहर निकलता है आणि जर तेव्हा निघतं तेव्हा तलवारी समान ते निघतं. और ये दिखता नहीं है, आणि तो दिसत लेकिन नाही, ये तलवार के समान बाहर निकलता है। पण ते तलवारी समान बाहेर और निघतं. इस प्रभु जो वचन पढ़ रहा है तो उस वचन ने क्या किया? आणि हा देवाचं वचन वाचत त्या वचनाने काय केलं? हमने देखा गुदे को अलग कर देता है, आम्ही पाहिलं की ते मज्जा न छेदून बाहेर वो आत्मा को निघतं. अलग कर देता है। तो आत्म्यात आला जो शैतान आत्मा को पकड़ा हुआ था, आणि जो शैतान त्या आत्म्याला पकडून जो होता भीतरी भाग को पकड़ा हुआ था, भीतरी भाग को पकड़ा हुआ था, भीतर के भाग को, अंदर के भाग आणि को, आतल्या गोष्टीला जो धरून होता, अब आत्मा की तलवार गई, आत्म्याची तलवार जो अंदर गेली, बैठा हुआ था जो आतमध्ये बसलेला उसके ऊपर वार हुआ, त्याच्यावर वार उसके झाला, ऊपर हमला हुआ, त्याच्यावर हल्ला और जब झाला, हमला हुआ हल्ला झाला, तो उसको वेदना हुई। त्याला वेदना झाल्या. इतने दिनों से नहीं हुई, एवढ्या दिवसात नाही उसके झाल्या, अंदर बहुत दिनों से बैठा हुआ था, खूप दिवसापासून लेकिन त्याला जब बसलेला परमेश्वर का होता. वचन गया, पण जे देवाचं वचन आलं, तलवार के रूप में तलवाराच्या अंदर रूपात घाव हुआ, घाव झाला, और अंदर जो घाव हुआ वो चिल्ला उठी। आणि तो घाव झाल्यानंतर ते ओरडले. जब आप और मैं परमेश्वर का वचन जब उच्चारते हैं ना, तो तलवार के माफत बाहर निकलती है, जो आपको परेशान करती है उसको हमला करके उसको वेदना दे देती है, उसको मार देती है। आणि जेव्हा ते तलवार काम करतं त्यावेळेस त्या आतल्या आत्मा आहे चुकीचा त्याला
वेदना देतं आणि ते ओरडतं आणि बाहेर वो निघतं तड़प के बाहर निकलती है। आणि ते जोराने बाहेर निघतं. आत्मा की तलवार शैतान के हमलों को रोकेगी। आत्म्याची तलवार सैतानाच्या हल्ल्यांना थांबवणार आहे इसलिए आप परमेश्वर का वचन का उपयोग करना आत्मिक मनुष्य को मजबूत करता है। आणि देवाच्या वचनाचा उपयोग करणं, त्याच्या तलवारीचा उपयोग करणं हे त्याचं आत्मिक जीवन मजबूत परमेश्वर करतं. के वचन को पढ़ें, देवाचं वचन वाचा, परमेश्वर के वचन को याद करें, देवाचं वचन तुम्ही पाठ करा, परमेश्वर के वचन का अध्ययन करें, त्याचा अभ्यास करा वचन के अनुसार अपने जीवन को व्यतीत आणि करें, वचनानुसार आपलं जीवन व्यतीत करा. तब ये तलवार चलेगी। आणि तेव्हा ती तलवार चालणार आहे. रेमा, परमेश्वर का वचन रेमा है। परमेश्वराचं वचन रेमा आहे. रेमा का अर्थ होता है बोला गया वचन। रेमा याचा अर्थ बोललेलं वचन. जब हम बोलते हैं जेव्हा आम्ही बोलतो तब परमेश्वर के वचन की तलवार निकलती तेव्हा है। देवाच्या वचनाची तलवार फिर से निघते. एक बार कहूंगा, पुन्हा एकदा म्हणेन, परमेश्वर का जो वचन है देवाचं जे वचन ये आहे अलमारी में रखने के लिए नहीं ते है, कपाटात ठेवण्यासाठी कपड़े नाही, में लपेट कर रखने के लिए नहीं है, कपड्यामध्ये गुंडाळून सर पे ठेवण्यासाठी मारने के नाही, लिए नहीं है, डोक्यावर मारण्यासाठी नाहीये उसी उसी झोपण्यासाठी नहीं है, आणि उशी घेऊन झोपण्यासाठी ये नाहीये. पढ़ने के लिए हे है, वाचण्यासाठी आहे. पढ़ने के लिए है। जब वाचण्यासाठी. पढ़ेंगे जेव्हा वाचू तब समझेगा, समजेल तब हम कह सकते हैं तेव्हा म्हणू शकतो ये लिखा है मेरे हे परमेश्वर के असं वचन में, लिहिलंय माझ्या देवाचं मेरे खुदा वचन, के वचन में ये लिखा है, माझ्या देवाच्या और वचनात हम असं लिहिलंय. उस शैतान के ऊपर हमला कर सकते हैं। आणि मग आम्ही ते सैतानावर हल्ला करू शकतो. और जब हम हमला करेंगे आणि जेव्हा आम्ही हल्ला करू शत्रु उठ ना पाए, तो सैतान उठू शकणार नाही उठकर हमारे जीवन वापस वो हल्ला नहीं कर आणि सकता, उठून पुन्हा आमच्यावर तो हल्ला करू शकणार क्योंकि नाही, विजयशाली हम है। कारण आम्ही विजयशाली आहोत. पड़ोसी को बोलना तलवार संभाल के रखिए, संभाल के रखिए। संभाल के रखिए क्या करेंगे? उसको पढ़ना भी है, तलवार को यूज करना है, ती तलवार नुसती सांभाळून ठेवायचं नाही, तर त्याचा उपयोग करायचा आहे, ते वाचायचं इसको आहे. अलमारी में नहीं रखना है, त्याला कपाटात नाही क्योंकि ठेवायचं. परमेश्वर का वचन कहता है देवाचं वचन सांग, मेरे मुख से निकला हुआ वचन माझ्या मुखातून निघालेलं वचन वो काम करके ही वापस आता है, कार्य करूनच माघारी वो येतं, काम करके ही वापस आता है। काम करूनच माघारी येतं. यशाया 55 10 और 11 वचन में लिखा है, आणि यशायाचा 55 अध्याय आणि 10-11 वचनामध्ये लिहिलंय, वहां पे लिखा है त्या ठिकाणी जिस लिहिलंय काम के लिए मैं वचन को भेजता हूँ ज्या कामासाठी मी वचन वो काम पाठवतो करके वापस आता ते है। काम करूनच परत येतं. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? परमेश्वर का वचन प्रभावशाली है, देवाचं वचन प्रभावशाली आहे, जो प्रभु ने हमारे हाथ में दिया जे है, प्रभूने आमच्या हाती दिलंय. जो प्रभु ने हमारे हाथ में दिया है। प्रभूने जे आमच्या हाती दिलंय, ये आत्मा की तलवार को छोड़ना मत। आणि ही आत्म्याची तलवार तुम्ही सोडू नका. अब हम क्या करें? आता आम्ही काय अब करावं? हम क्या करें? आता आम्ही काय करावं? हमारे हाथ में बाइबल है, आमच्या हातात बायबल आहे. बाइबल फिर से कहूंगा, बाइबल ये इसका मतलब है आत्मा की तलवार है, आणि पुन्हा एकदा सांगेन, बायबल याचा अर्थ आत्म्याची तलवार जो आहे, शत्रु के ऊपर हमला करके हमें विजय दिलाता जी है। शत्रूवरती हल्ला करून आम्हाला विजय मिळवून देते. ये हमें 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 समझना हे चाहिए। आम्हाला कळायला पाहिजे. एक बार क्या हुआ, एकदा काय झालं? परमेश्वर का वचन, मैं कह रहा हूं कि परमेश्वर का वचन ही जीवित है, मी म्हणतो की देवाचं वचन हे जिवंत वो आहे, वो अंदर काम करती है। ते आतमध्ये काम करतं. पतरस उठा, पेत्र उठला, उसने प्रभु के वचन को सुनाया, त्याने देवाचं वचन योएल सांगितलं की किताब से सुनाया, यीशु के बारे में सुनाया, आणि योएलच्या पुस्तकातून सांगितलं, येशू विषयी बहुत सांगितलं सारे लोग वहां पे बैठे हुए थे, आणि खूप लोक त्या ठिकाणी बसले उसने होते. प्रचार किया, त्यांनी सुवार्थ सांगितली और वहां पे क्या हुआ? आणि त्या ठिकाणी काय झालं? परमेश्वर के वचन की तलवार ने वहां पे काम करना शुरू कर दिया, देवाच्या वचनाच्या तलवारीने कार्य करणं सुरू केलं. कठिन हृदय को तोड़ दिया। कठीण हृदय तोडली. मेरा परमेश्वर का वचन हथौड़ा है, माझ्या देवाचं वचन हातोडा आहे, मेरा परमेश्वर का वचन अग्नि है, माझ्या देवाचं वचन अग्नी आहे, मेरे परमेश्वर का वचन तलवार माझ्या है। देवाचं वचन तलवार आहे. जब पतरस खड़ा हुआ, जेव्हा पेत्र उभा परमेश्वर राहिला, के वचन को कहा, देवाचं वचन बोलला, तो उनके हृदय छिद गए, त्यांचं हृदय तुटले, उनके हृदय में काम करना शुरू हुआ। त्यांच्या हृदयामध्ये कार्य सुरू झालं. प्रेषित दूसरा अध्याय 37 में लिखा है, प्रेषित 2:37 मध्ये लिहिलंय, वो कह रहे ते हैं म्हणत आहे, हम उनके हृदय छिद गए, आमचे हृदय तुटले, अब हम क्या करें? आता काय करावं? पतरस ने आत्मा की तलवार को चलाया आणि पेत्राने आत्म्याची तलवार और चालवली लोगों के हृदय जो कठिन थे वो टूटने लगे। आणि लोकांची जी कठीण झालेले हृदय ते तुटले. एक ही चीज बदल सकती है एकच गोष्ट बदलू शकते, लोगों को, लोकांना कठिन हृदय वाले को, कठीण हृदय दारू पीने वालों को, दारू जो पिणाऱ्यांना, समाज से बिगड़े हुए लोग हैं उनको, जे जगातले बिघडलेले लोक आहेत समाजातले, उनको एक ही चीज बदल सकती त्यांना है, एकच गोष्ट बदलू शकते, आत्मा की तलवार, आत्म्याची तलवार, आत्मा की तलवार, आत्म्याची तलवार, आत्मा की तलवार। आत्म्याची कितना भी तलवार. कठिन व्यक्ति क्यों ना हो, मग किती कठीण व्यक्ती असेल मेरा ना, परमेश्वर का तलवार जब चलता है ना, वो माझ्या- कठिन को भी मोम कर देता। माझ्या देवाची तलवार जेव्हा चालते ना, तेव्हा ती कठीण हृदय देखील मऊ करते. उनके हृदय छिद गए, त्यांचे हृदय छेदले उनके गेले. हृदय छिद गए, त्यांचे हृदय छेदले और वो गेले. कह रहे हैं, पतरस को कह रहे हैं, आणि ते पेत्राला हम म्हणत क्या आहे, करें अब, आता आम्ही काय हम करावं? क्या करें अब? आता आम्ही काय पतरस उन्हें करावं? कह रहा है, पतरस कह रहा है, पेत्र म्हणत आहे, पश्चाताप करो, पश्चाताप पापों करा, की क्षमा मांगो, पापांची क्षमा यीशु पर मागा, विश्वास करो। येशूवर विश्वास ठेवा. उन्होंने विश्वास किया। त्यांनी विश्वास उस ठेवला. दिन त्या दिवशी जब आत्मा की तलवार चली, जेव्हा आत्म्याची तलवार जब परमेश्वर चालली, का वचन चला, देवाचं वचन चाललं, 3000 लोग प्रभु में आ गए, 3000 लोक प्रभूमध्ये आले. 3000 लोग प्रभु में आ गए। 3000
लोकप्रभू मध्ये इसमें आले. वो सामर्थ है, याच्यात ते सामर्थ्य इसमें आहे, वो सामर्थ है त्याच्यामध्ये ते सामर्थ्य लोगों आहे. का जीवन बदलने का. लोकांचं जीवन बदलण्याचं. इसलिए बाइबल को पढ़ें. आणि म्हणून बायबल वाचा. बाइबल रखने के लिए नहीं है, बायबल ठेवायसाठी बाइबल नाही, पढ़ने के लिए है. ते वाचण्यासाठी आहे. बाइबल पढ़ने के लिए है, वाचण्यासाठी, बाइबल पढ़ने के लिए है. वाचण्यासाठी आहे. पड़ोसी को बोलना बाइबल पढ़ने के लिए है, बाइबल हमला करने के लिए है. बायबल हल्ला करण्यासाठी आहे. अभी क्या करें मालूम है, माझा पती बदलतच नाही, माझा छोकरा बदलतच नाही, माझा हे काम होतच नहीं. तलवार उठाएं, बाहर निकालें और कहें लिखा है यीशु के नाम से मैं मेरे पति को बदलता हुआ देखती हूँ, मैं मेरी पत्नी को बदलता हुआ देखती हूँ, मैं मेरे बच्चे को बदलता हुआ देखती हूँ. यीशु के नाम में लिखा है, लिखा है, लिखा है. जो वचन प्रभु के मुख से निकलता है वो कार्य करता ही. जे वचन देवाच्या मुखातून निघतं ते कार्य करतच. कितना कम आवाज रे बाबा. कैंसर के बीमारी को उठा के रख दिया प्रभु के वचन ने. देवाच्या वचनाने कॅन्सर पीडित व्यक्तीला उठून उभं केलंय. 31 साल से जो उल्लू परेशान कर रहे थे, जो उल्लू थे वो भी उल्लू बन गए. आणि जे 31 वर्षापासून जे घुबड तिला त्रास देत होते तेही घुबड बनले, उल्लू बन गए. उल्लू बनले. मेरा परमेश्वर ठीक करने का सामर्थ्य रखता है. माझ्या परमेश्वराला बरं करण्याचं सामर्थ्य आहे. सुनने वालों के हृदय छिद गए, ऐकणाऱ्यांची हृदय तुटले, हृदय छिद गए. हृदय छेदले गेले. आप क्या करें, आता काय करायचं ऐसा बोले असं म्हणा. लिखा है. असं लिहिलंय, पर कहाँ लिखा है वो अगर मालूम नहीं होगा तो कैसे बोलेंगे. पण लिखा, मग दादा कुठं ने बोला लिहिलंय? बोला लिखा है, लेकिन पता ही नहीं कहाँ लिखा है. दादाने म्हटलं की असं म्हणा की लिहिलंय, पण कुठं लिहिलंय हेच नाही माहिती. मग कसं हाँ, पता होना चाहिए कि लिखा है. ते कुठं लिहिलंय हे माहिती असायला हवं. इसलिए उसके लिए क्या करना पड़ेगा. मग त्यासाठी काय करावं लागेल. जोर से बोलना मत. पड़ोसी को बोलो. ये अलमारी में रखने के लिए नहीं है, हे कपाटात ठेवण्यासाठी नाहीये, ये पढ़ने के लिए. हे वाचण्यासाठी जब आहे. पढ़ेंगे जेव्हा वाचू तब समझेगा, तेव्हा और समजेल फिर हम कह सकेंगे. आणि मग म्हणू शकू. सुन रहे परिस्थिति, सुन परिस्थिती ऐक ए आंधी सुन रहे, आंधी आंधी. आणि वादळ वारा ऐका, ए तूफान सुन ले, आणि वारा ऐका. लिखा है प्रभु के वचन में. देवाचं वचन असं लिहिलंय, तू मुझे डुबा नहीं सकेगा. तुम्हाला बडू नाही शकणार. ए अग्नि सुन ले, आणि हे अग्नी तू ऐक, तू मुझे झुलसा नहीं सकेगा. तुम्हाला जाळू नाही शकणार. सुन ले, ऐक, लिखा है. असं लिहिलंय. यशय किताब 43वें अध्याय में लिखा है. यशायाचं पुस्तक 43व्या अध्यायामध्ये लिहिलंय, लिखा है. असं लिहिलंय. जब आप निराश हो जाएं जेव्हा तुम्ही निराश तो व्हाल कहें तेव्हा म्हणा यीशु ने मेरे नाम लेकर पुकारा है, येशूने मला नाव घेऊन बोलवलंय, यीशु मुझे जानता है. येशू मला ओळखतो. लिखा है. लिहिलंय. यशय की 43 किताब में लिखा है. यशायाच्या 43व्या अध्यायामध्ये लिखा है. लिहिलंय. हमें मालूम होना चाहिए कहाँ लिखा है. पण माहित असायला पाहिजे ना कुठं लिहिलंय. आधी जिंदगी तो उसमें चली गई, कहाँ लिखा है. अर्ध जीवन त्यातच गेलं की कुठं लिहिलंय. लिखा है. लिहिलंय. तब जाके विजय लेंगे. आणि तेव्हा जाऊन विजय मिळवणार आहोत. आमेन. आमेन. तो अभी क्या करना है, मग आता काय करायचं. बाइबल की जानकारी लेना. ह्या बायबलची माहिती घ्यायची. इसको जितना पढ़ सकते उतना पढ़ना, जितकं वाचू शकतो वाचायचं, क्योंकि मेरे परमेश्वर का जीवित वचन है. कारण हे माझ्या देवाचं जिवंत वचन ये आहे. सामर्थ्यशाली है, हे सामर्थ्यवान आहे, जीवन को बदलने वाला है, जीवन बदलणार आहे, जीवन बदलने वाला है. जीवन बदलणार आहे. सुनिए, ऐका, एक बार क्या हुआ, एकदा काय झालं. एक 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 इथोपियन सरकारी अधिकारी, पवित्र शास्त्र पढ़ने की उसको आदत थी. आणि- षंड जो है आणि जो षंड आहे त्याला ते वचन वाचण्याचं आदत थी. सवय होती. प्रेषित 8 अध्याय 26 से 40 वचन में पढ़ सकते आणि हैं. प्रेषित त्याचा 8वां अध्याय 26-40 आप जरा वचनामध्ये. लिखे, आप लिखिए, मेरे पास में ध्यान दे. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. मेरे पास में सिर्फ 10 मिनट है, उसमें बहुत कुछ देना है. आणि माझ्याकडे फक्त 10 मिनिटं त्यात बरंच काही सांगायचं आहे. सुनिए, ऐका, सुनने के लिए तैयार है. ऐकण्यासाठी तयार आहात का. आज मैं बताऊंगा कि बाइबल क्या कर सकती है, आज मी तुम्हाला सांगणार आहे की बायबल काय करू वचन शकतो, क्या कर सकता है. वचन काय करू शकतो. सुनिए, ऐका, ये रथ पे बैठा हुआ है, हा रथामध्ये बसलेला आहे, अधिकारी है बड़ा, मोठा अधिकारी आहे, बाइबल पढ़ने की आदत है, आणि बायबल वाचण्याची सवय आहे, और कहीं भी जा रहा है, आणि कुठेही चालला, सफर कर रहा है आदमी, प्रवास करत आहे, और सफर करते करते वो बाइबल को पढ़ रहा है. आणि प्रवास करत असताना तो बायबल वाचत लेकिन आहे. कौन सा बाइबल पढ़ रहा है, कोणतं बायबल. यशय की किताब को पढ़ रहा है. यशायाचं पुस्तक वाचत वो आहे, पढ़ रहा है, तो वाचतोय, समझ में नहीं आ रहा, कळत नाहीये, समझ में नहीं आ रहा, कळत नाही, पढ़ रहा है. वाचतोय. तो एक 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 फिलिप नाम का एक व्यक्ति है. आणि फिलिप नावाचा एक व्यक्ती प्रभु आहे, ने इसके आत्मा में बोला, आणि प्रभूने त्याला आत्म्यात वो सांगितलं, रथ जा रहा है, देख. ते फक्त रथ चाललाय, उसमें ना वो आदमी है, अधिकारी है, आणि त्याच्यामध्ये जो जो व्यक्ती आहे तो अधिकारी आहे, बाइबल पढ़ता है.
बायबल वाचतो लेकिन समझ में नहीं आ रहा, पण त्याला कळत नाही. तो भाग कर ना रथ को पकड़ ले. तू पळत जा आणि तो रथ अब थांबव. रथ कितनी स्पीड में था मुझे नहीं मालूम. आता रथ किती वेगामध्ये होता माहित नाही. आज की मर्सिडीज उस समय की वो जो घोड़े रथ थे उसके पास, आजची मर्सिडीज म्हणजे त्यावेळेसची ते घोडा गाडी और वो अधिकारी है बड़ा. आणि तो मोठा अधिकारी. सोचो उसके पास कितने घोड़े होंगे. आणि विचार करा किती घोडे और असतील घोड़े दौड़ रहे हैं. आणि ते पळत आहेत. प्रभु ने इसको बोल दिया, प्रभु त्याला म्हणाला, आत्मा ने काम कर दिया. आत्म्याने कार्य केलं घोड़ों की स्पीड से भी ज्यादा इसकी स्पीड बन गई. आणि घोड्यांपेक्षा जास्तही वेग याचा आला. जब प्रभु बोलता है ना, जेव्हा प्रभु बोलतो ना, घोड़े भी पीछे रह जाते हैं. घोडे पण मागे राहतात. ऐसी दुनिया की कोई भी स्पीड नहीं है अशी या जगातलं कुठलंही वेग नाहीये जो आपको पीछे छोड़ दे. जो तुम्हाला मागे सोडेल. मेरा परमेश्वर का वचन इतनी वेग से निकलता है, इतनी वेग से निकलता है कि पलक झपकते ही पता नहीं कितने काम कर देता है. आणि माझ्या देवाचं वचन इतका वेगाने निघतं की पापणी हलण्याच्या आतच कार्य करतं. और ये फिलिप दौड़ा, आणि फिलिप धावला, फिलिप दौड़ा. फिलिप पळाला. दौड़ना रे. हाँ. जब तक मैंने बोला था दौड़ता रहे. हाँ. 1 2 3 दौड़ रहा है. आणि फिलिप पळाला. और मैं वहाँ अधिकारी बैठा हुआ है, आणि तो अधिकारी बसलेला आहे, किताब पढ़ रहा है. पुस्तक वाचतोय. भेड़ ये क्या है. फिलिप बोल रहा है, ओ भाई साहब, आणि फिलिप म्हणतो, अहो ऐका, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आप जो पढ़ रहे हैं समझ में आ रहा है क्या? तुम्ही जे वाचताय कळतंय का? इसको कैसे मालूम मैं क्या पढ़ रहा हूँ? ह्याला कसं माहिती मी काय वाचतोय? इसको प्रभु बोल दिया है, प्रभूने याला सांगितलंय, इसको समझा जाकर. त्याला जाऊन समजव. ओ भाई साहब, अहो ऐका, जो आप पढ़ रहे हैं समझ रहे हैं क्या? जे काही तुम्ही वाचताय कळतंय का? नहीं साहब. नाही ना. रुको, ब्रेक मार, गाड़ी को ब्रेक मार. आणि मग गाडीला थांबवलं. साहब आपको मालूम है कि मैं क्या पढ़ रहा हूँ? तुम्हाला माहिती आहे का मी काय वाचतो? हाँ जी मालूम है. हा माहिती आहे. आप जो पढ़ रहे हैं तुम्ही जे वाचताय मुझे ना, मालूम है. ते मला माहित आइए आहे. आइए मेरे रथ में बैठिए. या माझ्या रथामध्ये बसा. आज मेरी गाड़ी में बैठ जाओ. या माझ्या गाडीत बसा. अब दोनों बैठ गए. आता दोघं बसले. मेरे को समझाओ ना साहब, मला समजवा ना, इसने क्या किया? त्याने काय केलं? इसको मालूम था त्याला माहित होतं आत्मा की तलवार क्या है. आत्म्याची तलवार काय आहे. इसको मालूम है वचन क्या है. त्याला माहित आहे की वचन काय आहे. और जिसको मालूम है वही समझा सकता है. आणि ज्याला माहित आहे तो समजून सांगू और जिसको शकतो. नहीं मालूम वो पास्टर का इंतजार करता रहता है. आणि ज्याला नाही माहिती तो पाळकाची वाट बघत बसतो, कधी येईल कधी येणार. तोपर्यंत त्याचं तारण झालेलं असतं. तोपर्यंत त्याचं तारणही होऊन गेलेलं असतं. पेंटिकॉस्ट मधून निघून ओनली जीसस झालेला असतं. आणि पेंटिकॉस्ट मधून निघून ओनली जीसस झालेला असतो. यहाँ पेंटिकॉस्ट से निकलकर यरूशलेम माता में चला गया. किंवा मग पेंटिकॉस्ट मधून निघतो आणि यरूशलेम मातेमध्ये निघून गेलेला असतो. इसने भी यहाँ का भी बपतिस्मा लिया इथं बाप्तिस्मा घेतला. और यहाँ पे आने के बाद में क्या वचन थे ओनली जीसस वाले, आणि इथं गेल्यावर काय वचन होतं ओनली वहाँ पे जीसस, बपतिस्मा ले लिया. इथंही बाप्तिस्मा और घेतला. फिर एक कोई फिल्म मिल जाता, आणि मग परत आणखी कुठंतरी मिळतं, वो वचन बता देता. तो वचन सांगतो. क्या वचन बोला यार, ये तो मालूम नहीं था. यरूशलेम कन्या वाले की तरह बपतिस्मा ले लिया. आणि यरूशलेम मातेकडे जाऊन पण बाप्तिस्मा घेतात. 7-8 बपतिस्मा लिया फिर भी हालत वैसी है. 7-8 बाप्तिस्मा घेऊन हालत तशीच. समझ में नहीं आ रहा क्या कर रहा है. कळतच नाही काय करतोय. और ये आदमी उसको समझा रहा है. आणि हा माणूस त्याला समजावतोय. इसको मालूम था ना, त्याला माहित होतं ना, परमेश्वर के वचन कुट कुट के भरा हुआ था. देवाच्या वचना कुठून भरलेले होते. यीशु के अंदर था. येशू त्याच्यामध्ये और होता. यीशु तो वचन है, आणि येशूचं वचन आहे. यीशु तो शब्द है, येशूचं शब्द आहे. यीशु तो जीवन है. येशू तर जीवन और आहे. इसने समझा दिया, त्याने समजावलं. समझा दिया. त्याने क्या समजावलं. हुआ मालूम है? काय झालं माहितीये का? पूरा जीवन बदल गया. पूर्ण जीवन बदलून वो गेलं. क्या कह रहा है? तो काय म्हणतो? अरे मुझे बपतिस्मा लेना है. अरे मला बाप्तिस्मा घ्यायचा. चलते चलते बोल रहा है बपतिस्मा लेना है. आणि चालता चालता म्हणतोय मला बाप्तिस्मा लेकिन घ्यायचा. उससे पहले वो कह रहा है, पण त्याच्या अगोदर तो म्हणतो 30 और 31 वचन में 30 आणि 31 वो कह रहा वचनामध्ये है, तो म्हणतो, जब तक कोई मुझे ना समझाए जोपर्यंत मला कुणी समजून सांगत मैं नाही कैसे समझूं. मला कसं समजेल. इसका मतलब ये है, याचा अर्थ असा, आज परमेश्वर के राज्य में देवाच्या राज्यामध्ये लोग तैयार हैं, लोक तयार आहेत, लेकिन बाइबल समझ नहीं रहा है. पण बायबल कळत नाहीये. ऐसे लोग चाहिए असे लोक हवेत जो उनको समझा सके, जे त्यांना समजावून सांगू जो शकतील, उनको समझा सके. जे त्यांना समजून सांगू शकतील. आज आपको और मुझे वो व्यक्ति बनना है. आज तुम्हाला आणि मला असे व्यक्ती बनायचं आहे, फिलिप वाले व्यक्ती बनना है, फिलिप सारखे व्यक्ती जो बाइबल को समझा दे. जे बायबल समजावून सांगू लोग लोग बैठे हुए हैं. लोक बसलेत. क्यों लोग जा रहे हैं दूसरी जगह? का लोक इतर ठिकाणी चालले? क्योंकि उनको समझाने वाला कोई नहीं है. कारण त्यांना समजावणार कोणी नाही. आज चर्च की ये जरूरत है. आज मंडळीची ही गरज आहे. आज चर्च की ये जरूरत है आज मंडळीची ही गरज आहे कि लोग समझाने वाले चाहिए. की लोकांना समजावणारे लोक हवेत. नहीं तो लोग पीछे चले जाएंगे. नाही तर इतर लोक मागे हे वळतील. मेरी बहन मेरे भाई, हे माझ्या भावा बहिणींनो, अगर तू 10 साल में प्रभु में है, जर तू 10 तू वर्षापासून 15 साल से प्रभु में है, 15 वर्षापासून तू देवात, 25 साल से प्रभु में है, 25 वर्षापासून सिर्फ यहाँ देवात पर बैठकर वो ज्ञान ले रहा है, फक्त इथं बसून ज्ञान घेतोय ज्ञान को बटोर रहा है. आणि
ज्ञान गोळा करतोय, लेकिन अभी तक तूने एक भी व्यक्ति को जाकर उस बाइबल को समझाया नहीं है, तो तेरा पढ़ना, तेरा ज्ञान लेना व्यर्थ है। पण अजूनही तू इतर ठिकाणी जाऊन एकाही व्यक्तीला ते बायबल समजून सांगितलं नाही तर तुझं ज्ञान घेणं हे व्यर्थ आहे. लोग बैठे हुए हैं, लोक बसलेले आहेत, कौन समझाए? कोण समजवणार? तैयार हैं आप? तुम्ही तयार आहात का? फिलिप के जैसे फिलिपाप्रमाणे दौड़ना पड़ेगा, धावावं लागेल, दौड़ना पड़ेगा, पळावं लागेल, दौड़ना पड़ेगा, पळावं लागेल, अपने चीजों को छोड़कर दौड़ना पड़ेगा। आपल्या गोष्टी थांबवून पळावं लागेल. तैयार हैं? तयार आहात का? मुझे मालूम है साहब, 5 साल से बाइबल पढ़ रहा हूँ, मला माहित आहे 5 वर्ष झाले बायबल वाच. लोगों ने ज्ञान लेके रखा है, लोक फक्त ज्ञान मिळवून बसलेले आहेत, लेकिन वो ज्ञान को यूज नहीं कर पण रहे। ते ज्ञानाचा उपयोग करत नाही. बैठे हुए लेकर बाइबल को, बसलेत बायबल घेऊन, ज्ञान लेके बैठे हुए। ज्ञान घेऊन बसलेले आहेत. आज लोगों को समझाने वाले लोग चाहिए। आज लोकांना समजवणारे लोक हवेत. नहीं साहब, हमारे पास में टाइम, एक सेल ग्रुप तो चलाओ, जाओ देखो प्रभु के लोग बैठे हुए हैं। एक सेल ग्रुप तरी चालवा, जाऊन पहा, लोक बसलेले आहेत. आपका इंतजार कर रहे हैं लोग। तुमचं वाट पहा. अगर वो फिलिप ना होता ना, शायद इस आदमी को पता ना होता कि बाइबल क्या है, और उसका नाम बाइबल में नहीं आता। आणि हे फिलिपाने जर गेला नसतं, त्याच्याकडे त्याला माहित नसलं असतं की बायबल काय आणि त्याचं नाव आज या बायबल मध्ये इसलिए वो नसतं. कह रहा है आणि म्हणून तो म्हणतो बाइबल तो है, बायबल तर लेकिन आहे, समझाने वाले नहीं है। पण समजवणारा कोणी नाही. आज भी यही परिस्थिति है, आजही परिस्थिती तीच आहे, आज भी यही परिस्थिति है। तीच आहे. लोग 15-15 साल से प्रभु में है, लोक 15-15 वर्षांपासून पीढ़ियां प्रभु में है, पीढ़ियां प्रभु में है, पिढ्या देवांमध्ये आहे, बाइबल नहीं मालूम। पण बायबलच माहित नाही. आप जाएं, तुम्ही जा, आप जाएं, तुम्ही जा, उस घर में जाएं, त्या घरात जा, सेल ग्रुप ले, सेल ग्रुप घ्या, बताएं बाइबल के बारे में, सांगा बायबल, समझाएं बाइबल के बारे में, समजावा बायबल वो मधून, तैयार हो जाएं ते तयार व्हावेत और शत्रु के ऊपर हमला कर सके। आणि शत्रूवर हल्ला चढवावा. ऐसे तैयार करें लोगों असे को, तयार करा लोक, ऐसे ऐसे हमला वाले, ऐसे सैनिक तैयार करें, असे सैनिक तयार करा, वो कभी निराशा में न जे जाए, कधीच निराशेत जाणार हमेशा नाही, विजयशाली बने। नेहमी विजयशाली और मेरी ये बनतील. प्रार्थना है, माझी हीच प्रार्थना आने आहे. वाले दिनों में येणाऱ्या दिवसांमध्ये इस चर्च में आने वाले लोग, या मंडळीत येणारे लोक कोई हारा हुआ नहीं कुणी रहेगा, हारणार नसणार कोई आहे, हार मानने वाला नहीं होगा। कुणी हार मानणार कितनी नसणार आहे. परिस्थिति क्यों ना आ जाए, परिस्थिती कितीही बिकट येऊ कोई दे, हार मानने वाला नहीं कुणी होगा। हार नाही मानणार. सबके चेहरे के ऊपर उजाला होगा। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक प्रकाश असेल. अरे भाई, आप इतने मुसीबत में हैं, फिर भी चेहरा मुस्कुरा रहा है। अरे भावा, तुझ्या जीवनामध्ये एवढ्या समस्या तरी तुझा चेहरा आज प्रकाश. सुबह क्या घटना घटी तेरे जीवन में, फिर भी हंस रहा है। आणि आज सकाळी एवढी मोठी घटना घडली तुझ्या जीवनात तरी देखील तू हसतोय. वो कहेगा, तो म्हणेल, मेरा प्रभु का वचन में लिखा है, माझ्या प्रभूच्या वचनात असं लिहिलंय, लिखा है, असं मैं लिहिलंय, हार मानने वाला नहीं हूँ, मी हार मानणार क्योंकि नाहीये. उसको बाइबल समझाने वाले मिल गए। कारण की त्याला बायबल समजून सांगणारे मिळालेत. एक समय निकालो, एक वेळ काढा. मैं पूरा हफ्ता नहीं बोल रहा हूँ, मी पूर्ण आठवडा नाही म्हणत आहे, 1 घंटा 1 तास सेल ग्रुप के लिए निकालें। सेल ग्रुप साठी काढा. आप नहीं ले रहे हैं ना, तुम्ही नाही घेते ना, आप सेल ग्रुप ले, तो तुम्ही सेल ग्रुप घ्या और एक ऐसे व्यक्ति को लेके जाए जिसको बाइबल में सीखना है। आणि अशा व्यक्तीला सोबत घेऊन जा, त्याला बायबल मधून शिकायचंय. आप भी सीखें, तुम्ही शिका, लोगों को भी सिखाएं, लोकांनाही शिकवा. आज की जरूरत है। आजची गरज आहे. वो अधिकारी क्या कर रहा तो है, अधिकारी काय करतो माहिती? विनंती कर रहा है, विनंती करत आहे. फिलिपा साहब जी, इतना बड़ा अधिकारी, एवढा मोठा अधिकारी है वो, तो अधिकारी आहे राजा का खजांची है वो, आणि राजाचा तो खजिनदार आहे. वो विनंती कर रहा तो है, विनंती करतोय, साहब जी मेरे को समझाओ ना। मला कृपया समजवा ना. यहाँ लिखा है, या ठिकाणी लिहिलंय, विनंती कर रहा है। तो विनंती करत आज आहे. लोग विनंती कर रहे हैं। आज लोक विनंती करत आहेत. मैं जहाँ भी जाता हूँ, मी जिथे कुठे जातो, लोग कह रहे हैं, लोक म्हणतात, हमारे घर में प्रार्थना रखिए, आमच्या घरात प्रार्थना हमें बाइबल समझाइए। आम्हाला बायबल मैं समजा. अकेले कितने लोगों को समझा सकता हूँ? मी एकटा किती लोकांना समजू. अभी आप समझ गए हैं, आता तुम्ही समजले आहात. आप जाके समझाएं, आता तुम्ही जाऊन समजा, आप जाके समझाएं। तुम्ही जाऊन लोग समजा. तैयार हैं, लोक तयार आहेत, बपतिस्मा लेने के लिए तैयार हैं, बाप्तिस्मा घेण्यासाठी चेले बनने के लिए तैयार हैं, चेले बनने के लिए तैयार हैं, शिष्य आणि शिष्य बनण्यासाठी तयार आहेत, यीशु के लिए मरने के लिए तैयार हैं, येशूसाठी मरण्यासाठी तयार आहेत. लेकिन तैयार करने वाले कोई नहीं है। पण तयार करणारं कुणी नाही. बनेंगे हम, आपण बनणार का, ये अपने बारे में सोचेंगे? की आपलाच विचार करत बसणार आहे? ये समझ में आ रहा है? कळतंय का? ये आत्मा की तलवार है, ही आत्म्याची तलवार आहे. चलाना सिखाओ लोगों को, चलाना ती सिखाओ लोगों लोकांना को। शिकवा चालवण्यासाठी. आपने सीख लिया, तुम्ही शिकला, अभी आप तक मत रखना। आता स्वतःपर्यंत ठेवू नका. हमारे पास इतने कारण हैं, आमच्याकडे इतकी कारण आहेत, 1 घंटा नहीं निकाल सकते सिखाने के लिए, 1 तास आम्ही काढू शकत नाही. बाकी सबको समझाने के लिए समय है, बाकी सगळ्यांना समजवण्यासाठी वेळ आहे. ऑफिस में समझाने के लिए समय है, हाँ। बच्चों को समझाने के लिए समय है, इसको समझाने के लिए समय है, उसको समझाने के लिए समय है, लेकिन बाइबल को समझाने के लिए ही समय नहीं है। ऑफिसमध्ये समजायला वेळ आहे, मुलांना समजायला वेळ आहे, इतरांना समजायला वेळ, पण देवाचं वचन इतरांना समजायला वेळ नाही.
बाइबल के वचन को जब सिखाएंगे ना, देवाचं वचन जेव्हा शिकवाल ना, लोगों के जीवन बदलेंगे. लोकांची जीवनं बदलतील. लोगों के जीवन बदल गए ना, लोकांची जीवनं बदलली ना, पर लोगों की जिंदगी बदल जाएगी. तर त्यांचे पूर्ण जीवन बदलून लोगों जाईल. की जिंदगी बदल गई ना, लोकांचे जीवन जर गांव बदललं, बदल जाएगा. गाव बदलेल. गांव बदल जाएगा ना, गाव बदललं तर शहर बदल शहर जाएंगे. बदलेल. शहर बदल जाएंगे शहर ना, बदललं तर राष्ट्र बदल जाएगा. राष्ट्र और मेरे बदलतील परमेश्वर की महिमा आणि दिखेगी. माझ्या परमेश्वराची महिमा पाहतील. मेरे खुदा की महिमा दिखेगी. माझ्या देवाची महिमा पाहतील. तैयार है हम आम्ही तयार आहोत का समझाने के लिए? समजावण्यासाठी? लोगों को सिखाओ यार, लोगों को सिखाओ आत्मा की तलवार कैसे चलाना है. लोकांना शिकवा की आत्म्याची तलवार कशी चालवायची. नहीं मेरे पास समय नहीं है, नाही माझ्याकडे वेळ नाही, मेरे पास में क्या बोलते हैं पढ़ाई नहीं की है, मी काही शिक्षण नाही घेतलंय, मैंने कोई बाइबल की डिग्री नहीं ली है, कुठली बायबलची डिग्री मैं तो माझ्याकडे अंगूठा छाप हूँ. मी तर अडाणी आहे. मैं गोंदिया की स्टोरी बताया आपको. मी गोंदियाची कथा सांगितली तो तुम्हाला. प्रार्थना कर रहा है प्रभू से, तो प्रार्थना करत आहे भीख देवाकडे. मांग कर, जेल में भीख मांग कर वो अपना पेट भरता था. ट्रेन मध्ये भीक मागून आपलं पोट जब भरत असतं. बाइबल की जानकारी हुई, जेव्हा बायबलचं माहिती झाली, प्रभु से एक प्रार्थना किया उसने, प्रभूकडे प्रार्थना केली, खुदा बाप सिर्फ बाइबल पढ़ना सिखा दे. प्रभू फक्त बायबल वाचायला वो शिकव. धुन उसको चढ़ गई. आणि ते एक आवेशाने भरला. वो कहता है प्रभु मुझे बाइबल पढ़ना सिखा दे, तो म्हणतो प्रभू मला बायबल वाचायला तेरा शिकव, जीवन सिखा दे. तुझं जीवन शिकव. ये सिर्फ मेरे लिए नहीं हे है, फक्त माझ्यासाठी ये नाही, लोगों के लिए होगा. हे लोकांसाठी असणार आहे. खुदा बाप ने उसकी आंखों को खोल दिया, प्रभूने त्याचे डोळे उघडले, खुदा ने उसके ज्ञान को खोल दिया. प्रभूने त्याचं ज्ञान वो उघडलं. लड़का सिर्फ बाइबल पढ़ सकता है आता तो मुलगा फक्त बायबलच वाचू और शकतो सिर्फ बाइबल पढ़कर समझता है, आणि जे बायबल वाचून तो समजतो लोगों को जाके तो सिखाता है. इतरांना जाऊन जब शिकवतो. सिखाता है आणि जेव्हा शिकवतो लोग छुटकारा पा रहे हैं. लोकांना सुटका मिळते. 9 गांव में सेवा शुरू हो गया. 9 गांव में पूरा गांव का गांव प्रभु में आ गया. आणि 9 गावांमध्ये सेवा सुरू केली. पूर्ण गावाच्या गाव प्रभू मध्ये आले. हम अब एक वागोली बदल नहीं पा रहे. आम्ही एक वाघोली बदलू शकत नाहीये, मेरा पड़ोसी बदल नहीं सकता, माझा शेजारी बदलू शकत नाहीये, क्योंकि हम अपनी धुन में है, कारण आम्ही आपल्याच धुनीमध्ये आहोत, अपनी धुन में. आपल्याच जगात. मेरे पास समय नहीं है, माझ्याकडे वेळ नाहीये, इतना काम है. एवढं काम आहे. मेरे को बताओ खाना खाने का समय मिलता है कि नहीं? जेवायला वेळ मिळतो का हो? कि वो भी बोलते थे मेरे पास खाने का समय नहीं है. का हेही म्हणतं की मला जेवायला वेळ नाही. बच्चों के लिए टाइम मिलता है कि नहीं? लेकरांसाठी वेळ मिळतो की नाही? बीवी के लिए टाइम मिलता है कि नहीं? पतीसाठी वेळ मिळतो की नाही? भाजी मार्केट में भाजी लाने के लिए टाइम मिलता है कि नहीं? आणि भाजी आणायला बाजारात जायला वेळ मिळतो की नाही? टीवी देखने का टाइम मिलता है कि नहीं? टीव्ही पाहायला वेळ मिळतो की नाही? दोस्तों के साथ में टाइम बिताने का समय मिलता है कि आणि नहीं? मित्रांसोबत वेळ घालवायला मिळतो की नाही? मोबाइल फेसबुक व्हाट्सएप देखने के लिए टाइम मिलता है कि नहीं? मोबाईल फेसबुक व्हॉट्सअप पाहायला मिळतो की नाही? तो प्रभु के सिखाने के लिए समय क्यों नहीं मिलता? मग देवाचं वचन शिकवण्यासाठी वेळ का नाही मिळत? क्यों बहाने बना रहे हैं? का बहाणे सांगत आहे? अगर वो व्यक्ति मर गया ना, जर तो व्यक्ती मेला ना, हमारी जवाबदारी है. तर ते आम्ही जबाबदार आहोत. अगर शैतान ने घात कर दिया जर ना, सैतानाने घात केला ना, आत्महत्या कर लिया ना, आत्महत्या केली ना, उसका जवाबदार हम है. त्याची जबाबदारी वागोली आमची. का एक भी आदमी मरेगा, वाघोलीतले एक जरी व्यक्ती उसके मेला, जवाबदार हम होंगे. त्याची जबाबदारी आमची आहे. प्रभु मैंने सिखाया नहीं उसको, प्रभू मी त्याला शिकवू नाही उसके शकलो, जवाबदार मैं हूँ. त्याची जबाबदारी माझी आहे. खुदा वागोली में एक भी आदमी मरेगा हमसे हिसाब लेगा, एक वाघोलीमध्ये एकही व्यक्ती मेला त्याचं आमच्याकडून प्रश्न केला जाईल, क्योंकि मैं वहां तक पहुंचा नहीं. कारण मी तिथपर्यंत पोहोचलो नाही. घर पे मत बैठना आप. घरात बसून राहू नका. क्यों चिंता कर रहे हैं इतना? का काळजी करतायत एवढी? पतरस ने कहा, पेत्र म्हटला, प्रभु तेरे लिए सब कुछ छोड़ दिया, प्रभू तुझ्यासाठी सर्व काही सोडलं, सब कुछ छोड़ दिया. सगळं काही सोडलं. क्या मिलेगा साहब? काय मिळणार आहे? क्या मिलेगा? काय मिळणार आहे? वो क्या बोलता है? प्रभू काय म्हणतो? ऊपर से नीचे तक देखा, खालून वरपर्यंत किसके लिए पाहिलं. छोड़ा? कुणासाठी सोडलं? प्रभु तेरे लिए छोड़ा. प्रभू तुझ्यासाठी सोडलं. क्या मिलेगा? काय मिळणार आहे? प्रभु ने बोला बेटा चिंता मत कर, प्रभू म्हटलं काय काळजी इस करू दुनिया नको. में भी, ह्या जगामध्ये इस पण, दुनिया में भी, ह्या जगामध्ये पण, और जब तू सार्वजनिक जीवन में आणि आएगा, जेव्हा तू सार्वकालिक जीवनात देखील जाशील, 100 गुना दूंगा, 100 पट देईल, 100 गुना दूंगा, 100 पट देईल, 100 गुना दूंगा. 100 पट देईल. क्यों चिंता कर रहा है? का काळजी करतो? 1 घंटा निकाल नहीं सकता लोगों को सिखाने के लिए? लोकांना शिकवण्यासाठी 1 तास नाही का काढू शकत? अगर नहीं कर रहे हैं, प्रभु के वचन को नहीं सिखा रहे हैं ना, जर देवाचं वचन नाही शिकवत नाही ना, आज लिख लें. तर आज लिहून घ्या. ये कर्तव्य है हमारा, हे आमचं कर्तव्य ये आहे, हमारी जिम्मेदारी है, हे आमचं जबाबदारी हमें आहे, लेना है. आम्हाला घ्यायची आहे. परमेश्वर का वचन जीवनदायक है. देवाचं वचन जीवनदायक आहे. मेरे पास तो समय नहीं है. अब माझ्याकडे आता वेळ नाहीये. एक चीज और कहना चाहता हूँ. एक गोष्ट आणखी सांगू इच्छितो. अब तैयारी की समय, आता तयारीची वेळ आहे, युद्ध की तैयारी का समय. युद्धाच्या तयारीची वेळ आहे. अपने शूरवीर को खड़ा करो, शूरवीर होऊन उभे राहा. उनको उनके हाथ में तलवार दे दे. त्यांच्या हाती तलवार द्या. तलवार देने का काम कौन करेगा? तलवार द्यायचं काम कोण करणार आहे? हथियार देने का काम कौन करेगा? हत्यार देण्याचं काम कोण करणार आहे? हम सेनापति हैं, आम्ही सेनापती आहोत, हम करेंगे. आम्ही करणार.
सिखाएंगे लोगों को तलवार चलाना। लोकांना शिकवणार का तलवार चालवायला? सच में कि तलवार निकाल कर मत दे देना हाथ में। आणि खरं खरीची तलवार काढून हातात देऊ नका कोणाच्या। जोएल 3:9 तीसरा अध्याय 9 और 10 वचन में लिखा है, आणि योएल 3:9 आणि 10 मध्ये लिहिलंय हम अपने फालों को पीट कर तलवार बना ले, की आम्ही ते फट फट तलवार बनून घेऊया। आम्ही तलवार बनवून घेऊया। आज लड़ने वालों सैनिक को तलवारों की आवश्यकता है। आणि आज लढणाऱ्या सैनिकांना तलवारीची गरज आहे। उनके हाथ में तलवार दे दें त्यांच्या हाती ती तलवार द्या और बता दें उनको, आणि त्यांना सांगा, जब 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 इजराइल को जब लड़ाई का समय आया ना, जब उनके ऊपर शत्रु हमला करने के लिए आया, आणि जेव्हा शत्रू त्या इस्रायलियांवरती हल्ला करण्यासाठी आला तब उनके पास में तलवार नहीं था। तेव्हा त्यांच्याकडे तलवारी नव्हत्या। पहला शमूएल 13 अध्याय 22 वचन में लिखा है, पहिलं शमूएल 13:22 मध्ये लिहिलंय, जब युद्ध का समय आया, जेव्हा युद्धाची वेळ आली उनके पास में तलवार नहीं थी, त्यांच्याकडे तलवारी उनके नव्हत्या, पास में भाले नहीं थे, भाले नव्हते, सिर्फ शाऊल और योनाथन के पास में था। फक्त शाऊल आणि योनाथानाकडे होती। सुनिए ऐका सुनिए, ऐका, किसके पास में था तलवार? कुणाकडे होती तलवार? शाऊल शाऊल और योनाथन, आणि योनाथान, ये दो व्यक्ति के हाथ में तलवार है। ह्या दोनच व्यक्तींकडे बाकी तलवार पूरा आहे। इजराइल के हाथ में बाकी पूर्ण इस्रायलांच्या ना तो हाती तलवार है ना तलवार आहे ना भाला है। ना भाला आहे। काम किसका था देने का? काम कुणाचं होतं द्यायचं? योनाथन और शाऊल का शाऊल आणि योनाथानाचं काम काम। लेकिन होतं, वो अपनी अपनी तलवार को लेके बैठे। पण ते दोघंही आपापली तलवार घेऊन बसलेले आहेत। आम्हाला माहिती आहे, बस आम्ही वाचलो ना जग जिंकलो, माझे मी आणि माझे घरानाच परमेश्वराचे राज्यात जाणार। योशुआ कह रहा है, मैं और मेरा घराना प्रभु देवाचीच। अब मेरा ये कहना है, मी आणि माझ्या घरानात परमेश्वराचे राज्यात जाणार। वाह वाह, लोगों के हाथ में तलवार दे साहब, लोकांच्या हाती तलवार नाहीये। लड़ाई का समय आ गया, लढाईची वेळ आली आहे। शत्रु हमले पे हमले करते जा शत्रू हल्ल्यावर हल्ले करत रहे। आहे। जिसको देखो वो प्रॉब्लम में है, ज्याला पाहावं तो समस्येमध्ये, जो देखो वो कह रहा है मुझे जीवन नहीं जीना है। आणि जो ज्याला पाहावं तो म्हणतो मला जगायचंच मेरे नाही। घर के प्रॉब्लम, मेरे पारिवारिक प्रॉब्लम, मेरे बीबी का प्रॉब्लम, मेरे बच्चों का प्रॉब्लम, मेरे पति का प्रॉब्लम, मेरे घर का प्रॉब्लम, मेरे आर्थिक पर सब लोग अपने जीवन को परेशान हो गए। आणि वेगवेगळ्या समस्यांनी ते बाधित आहेत। क्यों मालूम है? का माहितीये का? तलवार नहीं है। तलवारच नाही। और ये अच्छा कहां चले गए तलवार बनाने वाले? आता हे तलवार बनवणारे कुठे गेले? कहां चले गए? कुठे गेले? पहला शमूएल 13 अध्याय 19 वचन में लिखा है, पहिलं शमूएल 13:19 मध्ये लिहिलंय, जो तलवार बनाने वाले लोहार थे, जे तलवार बनवणारे लोहार होते वो लोहार कहीं भी नहीं मिले। ते लोहार कुठे सापडलेच वो नाही। भाले कहां चले गए? ये आणि हे कुठे गेले? ये इनको जो शत्रु था ना वो लेकर चला गया। या शत्रू जो होता ना तो त्यांना घेऊन गेला। इतना बिजी कर दिया उनको त्यांना एवढं व्यस्त कि केलं तलवार बनाने का समय नहीं मिला। की त्यांना तलवार बनवण्याची वेळच मिळाली नाही। चले गए लेकर उनको। त्यांना घेऊन निघून गेले। आज भी क्या हो रहा है? आजही काय होतंय, जो प्रभु का वचन सिखाने वाले हैं जे ना, देवाचं वचन शिकवणारे आहेत ना, शैतान उनको ही बिजी करके रख दिया, सैतानाने त्यांनाच व्यस्त करून ठेवलंय, अपनी सीमा में रख दिया, आपल्या वेशीमध्ये ठेवलेलं आहे, अपनी सीमा में बांध के रख दिया। आपल्याच सीमेमध्ये बांधून ठेवलंय। जा मत, हाँ, जिथं बांधलंय जा मत। तिथून जाऊ नको। देख कितना कितना तेरा कितना बोझ है तेरे ऊपर। बघ किती ओझ आहे तुला। मार्च एंडिंग है, मार्च एंडिंग ये आहे मार्च एंडिंग कभी खत्म ही नहीं होती आणि हे साल में। मार्च एंडिंग संपतच नाही कधी। उसमें फंसे हुए हैं, त्याच्यात फसलेले आहेत इसलिए लोगों के पास तलवार नहीं है। आणि म्हणून लोकांकडे तलवार जब नाही। युद्ध का समय आया, आणि जेव्हा युद्धाची वेळ आली, एक भी इजराइल के अंदर एक भी व्यक्ति के पास में तलवार नहीं। इस्रायलमध्ये एकाही व्यक्तीच्या हाती तलवार नाही। क्यों? का? कौन जवाबदार था? जबाबदार कोण होतं? राजा, राजा, सेनापति। सेनापती। दिया नहीं तलवार। दिलीच नाही और तलवार। जब तक बनाने गए आणि जोपर्यंत बनवायला गेले तो लाहौर लोहार गायब। तो तेव्हा लोहारच गायब झाले। उनके हाथ में क्या दिया पंडित दादा मालूम है? त्यांच्या हातात काय दिलं माहितीये लड़ाई का? का समय था, लढाईची वेळ होती खेती के साधन दे दिए, आणि शेतीची अवजारं दिली। तू हल चला, तू हाल चालव। तू बीज बो। तू- लड़ाई के समय ये हल चला रहे हैं। लढाईच्या वेळी हे नांगर चालवतात। लड़ाई के समय लड़ाई करना था, लढाईच्या वेळी लढाई करायची लेकिन होती, तलवार नहीं है। पण तलवारच नाही। शैतान ने हल दे दिया, सैताने त्यांना नांगर दिले। चलाओ चालवा चलाओ चालवा, चलाओ, इसी में खुश रहो, ह्याच्यातच आनंदी राहा, मजा करो, इसी में मजा। ह्याच्यातच मजा करा। एक भी लोहार नहीं मिला। एकही लोहार मिळाला नाही। पहला शमूएल 13 अध्याय 20 और 21 वचन में पहिलं शमूएल 13, 20 आणि 21 मध्ये उनको तलवार के बदले शेती के हथियार दिए त्यांना गए। तलवारीऐवजी शेतीची अवजारं दिली। आज धैर्यवान नेतृत्व की जरूरत है। आज धैर्यवान नेतृत्वाची गरज आहे। पहला शमूएल 13:5 में लिखा है, पहिला शमूएल 13:5 मध्ये लिहिलंय, जब इजराइल के ऊपर युद्ध करने के लिए लोग आए, जेव्हा इस्रायलांवरती युद्ध करण्यासाठी बड़ी लोक संख्या आले, में आए, मोठ्या संख्येने आले, लेकिन उनके पास में कोई थोड़ी सी सेना थी। पण त्यांच्याकडे थोडीच सेना होती। जब युद्ध हुआ ना, जेव्हा युद्ध झालं ना, सुनिए ध्यान से, ऐका,
ध्यान है आप लोगों का? इकडे आहे का लक्ष? मैं प्रार्थना करने जा रहा हूँ मी आपके आता प्रार्थना करणार लिए। आहे. वो प्रार्थना करूंगा मी अशी प्रार्थना करीन कि परमेश्वर आपको ज्ञान की आत्मा से भर की दे परमेश्वराने तुम्हाला ज्ञानाच्या और ये आत्म्याने साल के भरावं. अंदर आणि या वर्षामध्ये हजारों आत्मा को तैयार कर। हजारो आत्मे तयार करा. मेरी ये प्रार्थना है, माझी हीच प्रार्थना आप जो आहे. लोगों को तैयार करेंगे तुम्ही लोकांना तयार वो करा कभी निराश नहीं होंगे, जो कधी निराश होणार क्योंकि आपने नाही. उनके हाथ में तलवार पकड़ा दी कारण तुम्ही त्यांच्या हाती तलवार दिलेली ऐसी आहे. तलवार अशी तलवार जो तीक्ष्ण है, जी तीक्ष्ण आहे, जो आत्मा को भेदती हुई, शरीर को भेदती हुई वो आगे चलती ज्या है। आत्म्याला आणि शरीराला भेदत पुढे क्या जाईल. हुआ मालूम है? काय झालं माहिती? जब शत्रु आए ना, जेव्हा शत्रू आले राजा थर थर कांपा और अपने घर में बैठा हुआ है, आणि राजा थरथर कापत आहे आणि आपल्या घरात और बसलाय. बाकी के लोग आणि बाकीचे लोक कोई गुफा में घुसे हुए, कुणी गुहेत घुसले, कोई चट्टान में घुसे हुए। कुणी दगडांमध्ये. लड़ाई के समय लढाईच्या वेळेला हमारी भी हालत तो यही है, आमची हालत तीच आहे. जब परेशानी आती है जेव्हा समस्या येते हम अंदर बैठ जाते हैं, आम्ही आतमध्ये लड़ाई नहीं करते। लढाईच करत नाही. परेशानी क्यों आती है? समस्या काय येते? हम युद्ध कला सीख जाए, आम्ही युद्ध कला शिकावी हम वचन को सीखे हम। आणि वचन शिकावं, उपयोगात आणावं. ये राजा भी डर गए, आणि हा राजा पण घाबरलेला आहे. लड़ाई की इच्छा ही नहीं रही इनको, लढाईची इच्छाच उरलेली नाही इतने इतने सैनिकों को देखकर। एवढ्या सैनिकांना पाहून. और वहां लिखा है त्या ठिकाणी लिहिलंय सब अपने, और ये राजा था ना, आणि हा जो राजा होता इसको एक बीमारी थी, त्याला एक आजार होता. इसका सर दुखता था। त्याचं डोकं दुखायचं. पहला सैमुएल 14 के दूसरे वचन में लिखा है पहिलं शमूएल 14:2 मध्ये लिहिलंय वो पेड़ के नीचे बैठा हुआ है। झाडाखाली बसलाय. ऐसे नहीं लिखा बैठा हुआ है, असं नाही लिहिलं की बसलाय. सुनिए सुनिए, ऐका, इसके पास में 600 लोग हैं। ह्याच्याकडे 600 लोक आहेत. सुनिए, बोलो 600 लोग। ये कहाँ बैठा है मालूम है? हा कुठं बसलाय माहिती युद्ध का? का समय है, युद्धाची वेळ आहे 600 लोग हैं, आणि 600 लोक आहेत, लेकिन पेड़ के नीचे पण झाडाखाली टेक के बैठा हुआ है। टेकून बसलेला आहे. कौन सा समय है? वेळ कुठली आहे? कहाँ बैठा हुआ है? कुठं बसलाय? आदमी लोग कितने हैं? 600 संख्या कम है बड़ी है? 600 कमी आहे का जास्त आहे? अरे 2 आदमी भी रहेंगे ना, युद्ध हमारा नहीं है, युद्ध परमेश्वर का है। आणि 2 जरी व्यक्ती असले तरी युद्ध काय आमचं नाही, ते परमेश्वराचं युद्ध आहे. परमेश्वर का है। युद्ध परमेश्वराचं ये आहे. बैठा हुआ है, हा बसलाय. इसकी लड़ाई की इच्छा ही नहीं है, ह्याची लढण्याची इच्छाच राहिली नाही. क्योंकि वचन को समझ में नहीं आ रहा है ना। वचनच कळत नाहीये. वहां पे कोई व्यक्ति नहीं है तर कुठलाही व्यक्ती नाहीये जो उनको नेतृत्व कर सके, जो त्यांचं नेतृत्व करू राजा शकेल. का नेतृत्व कर सके, राजाचं नेतृत्व करू 600 लोगों शकेल. का नेतृत्व कर 600 लोकांचं नेतृत्व करू शकेल. क्या हुआ मालूम है? काय झालं माहितीये नेतृत्व का? करने वाले किधर चले गए? नेतृत्व करणारे कुठे गेले? जो नबूकदनेस्सर राजा था, जो नबुकदनेस्सर राजा वो होता सबको पकड़ के लेकर चला तो गया। सगळ्यांना पकडून निघून गेला. नेतृत्व करने वालों को पकड़ के लेकर चला गया। नेतृत्व करणारेच घेऊन गेला. आज भी नेतृत्व करने वालों को पकड़ के रखता है शैतान, आजही सैतान नेतृत्व करणारा धरून ठेवतो बीजी करके रखता है। आणि व्यस्त करून ठेवतो. नुकसान होईल बर। नुकसान होईल. ये नहीं मालूम कि नुकसान किसका होगा। हे नाही माहिती की नुकसान कोणाचं होणार आहे. मेरा होगा, माझं होणार आहे लोगों का होगा। का लोकांचं? एक बार प्रभु के हाथों में आकर तो देख, लोगों को सिखाना तो शुरू कर। परमेश्वर तेरे लिए समुद्र को भी खोल के रख देगा। एकदा देवाच्या हाती तर ये, देवाचं काम कर, परमेश्वर समुद्र देखील उघडून ठेवेल. हमारा प्रॉब्लम, अपना प्रॉब्लम, आमची समस्या आवेश से भर जाते, आवेशाने भरतो. हम सब कुछ करेंगे, आम्ही सगळं करणार. 7 के 7 दिन सेल ग्रुप चलाएंगे सर। 7 दिवस सेल ग्रुप चालवणार. जब ये ठहराते आणि जेव्हा ठरवतो और राजेदादा बोलते किधर गए, आणि राजेदार मध्ये कुठे गेले? वो मिलते ही नहीं, ते भेटतच नाहीत. ये मिलते ही नहीं। मिळतच नाही. मिल भी गया, पकड़ लिया सारे, आणि जरी पकडलं त्याला, तुम्ही कमिटमेंट केली होती, तुम्ही कमिटमेंट केली होती. काय सांगू दादा, ज्या दिवशी कमिटमेंट करून गेलो ना, त्या दिवशी माझ्या बॉसने सांगितलं संध्याकाळची ड्युटी दिली। इच्छा तो खूप होती, इच्छा तर खूप होती, पण संध्याकाळचेच काम आला। मैं ये काम के विरुद्ध में नहीं हूं, आप काम कीजिए, काम को छोड़िए मत, पर लोगों पे भी ध्यान दीजिए। जो तलवार आपके हाथ में है उसको दूसरे को भी दे दीजिए। आणि मी कामाच्या विरोधात नाही, तुम्ही काम करा, पण ते का त्यासोबत तुम्ही देवाचं कार्य करा. लोकांच्या हाती तलवार द्या. कहां पे गए नेतृत्व करने वाले? नेतृत्व करणारे कुठे गेले? कहां गए लोहार? कुठे गेले लोहार? कहां गए कारीगर? कुठे गेले कारागीर? नबूकदनेस्सर राजा पकड़ के लेके गया। नबुकदनेस्सर राजा पकडून घेऊन गेला. तलवार नहीं है, तलवार नाही, तलवार बनाने वाले नहीं है। तलवार बनवणारे नाहीयेत. आज कहां ढूंढ रहा है परमेश्वर तलवार बनाने वाला? आज शोधते परमेश्वर तलवार बनवणाऱ्यांना. चर्च को परमेश्वर ने 5 चीजों का वरदान दिया है। आणि परमेश्वराने मंडळीला 5 गोष्टींची वरदान दिले. इफिस 4:11 के अंदर इफिस 4:11 नुसार कोई प्रेषित है, कुणी प्रेषित, कोई भविष्यवक्ता कुणी है, भविष्यवक्ते, कोई सुसमाचार सुनाने वाला है, कुणी सुवार्तिक,
कोई पास्टर का काम करते, रखवाले हैं, कुणी पाळके मेंढपाळ आहेत, कोई सिखाने वाले हैं। कुणी शिकवणार आहेत। आज कहाँ चले गए ये लोग? आज कुठे गेले हे लोक? नबूकदनेस्सर राजा लेकर गया। नबुकदनेस्सर राजा घेऊन गेला। ये 5 पदरी सेवा ही 5 पदरी सेवा आहे जो चर्च से निकलती है जी मंडळीतून निघते और चर्च को तैयार करती आणि मंडळी तयार करते है शैतान को, हम लोग को रोकने के लिए। सैतानाच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी। और मेरी प्रार्थना है आणि माझी प्रार्थना ये आहे 5 पदरी सेवा इस चर्च से निकलेगी, ही 5 पदरी सेवा या मंडळीतून और निघणार पूरे आहे देश में जाएगी, आणि पूर्ण देशात जावी, पूरे देश में काम करेगी। पूर्ण देशात काम करेल और ये प्रभु इस चर्च को, लोगों को आत्मा से भरेगा। आणि प्रभू या मंडळीला लोकांना आत्म्याने भरेल। प्रभु का धन्यवाद, प्रभूला धन्यवाद हमारे आप सब लोगों के जीवन के लिए। आपल्या सगळ्यांच्या जीवनासाठी। मैंने देखा है मी पाहिलंय आप लोग बड़ा अच्छा काम कर रहे हैं। तुम्ही खूप चांगलं कार्य करत लोग आहात अपने खर्च करके 40, 50, 70 किलोमीटर जाकर आप काम कर रहे हैं। आणि आपला स्वतःचा खर्च करून 40, 50, 70 किलोमीटरवर जाऊन काम करत आहात। आप लोगों को जीत रहे हैं। तुम्ही लोकांना जिंकत मैंने आहात। अभी आज सुबह एक गवाही को सुना। मी आज सकाळी एक साक्ष ऐकली लोग यहाँ, एक आदमी था पाटेठान के अंदर, पूरा कोई बीमारी से भरा हुआ था, आणि पाठेठाणमध्ये एक व्यक्ती काहीतरी आजाराने भरलेला होता और कोई वहां पर ब्रदर गए सिखाने के लिए, आणि कुठले तरी ब्रदर त्या ठिकाणी गेले उन्होंने शिकवण्यासाठी। प्रार्थना किया, त्यांनी प्रार्थना वो केली, ठीक हो गए, तो बरा झाला, वो ठीक हो गए। तो बरा झाला। आज सुबह मैंने गवाही को सुना। आज सकाळी साक्ष ऐकली। आपका उपयोग परमेश्वर महान रीति से करेगा। तुमचा उपयोग परमेश्वर महानरित्या जाने करेल। के लिए तैयार हो जाए। जाण्यासाठी तयार व्हा। आपके द्वारा अभिषेक बहने वाला है, तुमच्याद्वारे अभिषेक वाहणार आपके आहे। द्वारा गांव के गांव बदलेंगे। तुमच्याद्वारे गावाच्या गाव मेरी ये बदलणार। प्रार्थना है, माझी हीच आपको प्रार्थना आहे। ढूंढते हुए लोग आएंगे, तुम्हाला शोधत लोक आपको येतील, ढूंढते हुए लोग आएंगे। तुम्हाला शोधत लोक इंतजार कीजिए, वाट पहा, इंतजार कीजिए, वाट भीड़ पहा। आपके घर की ओर आएगी, गर्दी तुमच्याकडे येईल, भीड़ आपके घर की ओर आएगी, गर्दी तुमच्या घराकडे आपका येईल, अभिषेक बहेगा। तुमचा अभिषेक वाहेल। धन्यवाद मेरी बहनों के लिए, धन्यवाद मेरे यूथ के लिए, धन्यवाद मेरे ब्रदर लोगों के लिए, धन्यवाद मेरे सब आंटियों लोगों के लिए, धन्यवाद सब गर्ल्स लोगों के लिए जो आप इतना बड़ा काम कर रहे हैं। आणि सर्व टीम साठी धन्यवाद जे मोठं काम तुम्ही करत आहात। और आगे जाएं हम लोग, आणखी पुढे जाऊया। आज प्रभु के राज्य में समझाने वाले चाहिए। आज देवाच्या राज्यामध्ये समजवणारे हवे आहेत। आपको मालूम है तुम्हाला माहित आहे का? एक एलिएजर नाम का एक आदमी था, एलियाजर नावाचा एक व्यक्ती होता। 3 शूरवीरों में से 3 शूरवीरांमधून ये दाऊद का शूरवीर था। हा दाऊद एक शूरवीर होता। इसने क्या किया? त्यानं काय केलं? जब लड़ाई का समय आया, जेव्हा युद्धाची वेळ आली, दूसरा शमूएल 23वां अध्याय 9 और 10 वचन में लिखा है, दुसरं शमूएल 23:9 मध्ये लिहिलंय, जब लड़ाई की बारी आई जेव्हा युद्धाची वेळ आली सब लोग निकल कर चले गए, सगळे निघून गेले। लेकिन ये 3 शूरवीरों में से पण ह्या 3 शूरवीरांमधून एक शूरवीर एक शूरवीर एलिएजर एलियाजर खड़ा हुआ, उभा राहिला। और 23वां अध्याय दूसरा शमूएल 23:10 वचन कहता है, आणि दुसरं शमूएल 23:10 सांगतं, उसने जब तलवार को पकड़ा, त्यांनी जेव्हा तलवार घेतली, उसकी तलवार उसके हाथ से चिपट गई, त्याच्या तलवार त्याच्या हाताला चिकट और ऐसा मारता गया शत्रु को, ऐसा मारता गया कि शत्रु भाग गए उसके, आणि शत्रूंना इतका तो संहार करत गेला की ते शत्रू पळून गेले। सब भाग गए शत्रु। सगळे शत्रू पळून जब लड़ाई गेले। की बारी आई, जेव्हा युद्धाची वेळ बाकी आली, के सब लोग भाग गए, बाकी सगळे पळून लेकिन गेले, एलिएजर की तलवार पण एलियाजराची और तलवार उसकी मुट्ठी, आणि त्याची मूठ, उसकी तलवार चिपक गई उसकी मुट्ठी से, त्या तलवारीला मूठ और ऐसा मारता गया चिकटली शत्रु को, आणि तो त्यांनी असा संहार केला, ऐसा मारा शत्रु को, असा शत्रूला ऐसा मारला, हमला किया शत्रु के असा ऊपर, हल्ला केला वापस शत्रु दिखाई नहीं दिए। की ते शत्रू परत दिसलेच नाही। हमारी गिनती है ना, सैनिक की गिनती नहीं है, आमची जे आमचं जे आम्ही सैनिकांमध्ये गणले नाही जात, हमारी गिनती शूरवीरों में, आमची गणती शूरवीरांमध्ये आहे, शूरवीरों में। शूरवीरांमध्ये। एलिएजर की तलवार चिपक गई, एलियाजरची तलवारच्या हाताला चिकटली, अपनी तलवार चिपका ले आपली तलवार देखील चिकटली अपने पाहिजे, हाथ में, आपल्या हातात, अपने हाथ में। आपल्या हातात। आमीन। आमेन। तैयार है हम लोग? आम्ही तयार आहोत का? प्रभु मैं प्रार्थना करता हूं इस समय के लिए, या जितने लोगों ने अपनी इच्छा को दिखाया है प्रभु, उनके हाथ में तीक्ष्ण दोधारी तलवार तो दे दे खुदावा, और यीशु के नाम में शैतान की हर एक योजना है, त्याचे उसके हर एक जलते तीरों को के सामने खड़ा होता हूं और आज्ञा करता इस समय, शैतान की हर एक योजनाएं, हर एक बीमारियां, हर एक परिस्थितियां यीशु के नाम में फायर हो जाए, फायर हो जाए, फायर हो जाए यीशु के नाम में। वो एलिएजर के हाथ से जैसे तलवार चिपकी हुई थी ना प्रभु, तेरे लोगों के हाथ में तेरे वचन चिपक जाए, शत्रु के ऊपर ऐसा मार करते हुए आगे चले कि शत्रु की तलवार जैसी चलती है वो देखकर भाग खड़े हो जाए, और इनके द्वारा सिर्फ गांव नहीं प्रभु, वस्ती नहीं प्रभु,
शहर के शहर जीते जाएं। मैं ब्लेस करता हूं सबको, आशीष देता हूं प्रभु, आशीष देता हूं। पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से आशीष देता हूं खुदा, तेरे नाम की महिमा करते। आत्मा की तलवार तूने दी इसलिए धन्यवाद करते हैं। तूने हमारे हाथ में बाइबल दिया इसके लिए धन्यवाद करते हैं खुदा। तेरा वचन तूने हमारे हाथ में दिया, तेरा धन्यवाद करते हैं। कितने लोग हैं जो वचन पढ़ने की इच्छा है लेकिन पढ़ नहीं पाते प्रभु, पर तेरा धन्यवाद हो, तूने पढ़ने के लिए समय, पढ़ने के लिए मौका और पढ़ने के लिए बाइबल तूने दी, उसके लिए धन्यवाद करते हैं प्रभु जी। दुनिया का सबसे बड़ा उपहार हमें यीशु मिला है, दुनिया का सबसे बड़ा उपहार हमें बाइबल मिली है खुदा बाप। धन्यवाद, इस बाइबल के लिए धन्यवाद देते हैं, इस बाइबल के लिए धन्यवाद देते हैं, तेरा वचन के लिए धन्यवाद देते हैं जो तूने हमारे हाथ में पकड़ा है प्रभु जी। ये सिर्फ हमारे हाथ में पकड़कर ना रखते हुए हम इसका इस्तेमाल करें, उपयोग करें, ऐसा होने दे आने वाले दिनों में खुदा बाप। तेरा धन्यवाद करते हैं खुदा, धन्यवाद करते हैं। सब महिमा तुझे देते हुए यीशु के नाम से मांगते हैं पिता, आमीन आमीन।